नमस्कार ठाणेकर रसिक श्रोते हो, सुस्वागतम. गप्पांचा एक अत्यंत मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम आणि टीम गप्पांच्या वतीनं मी रश्मी जोशी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे आजच्या गप्पांच्या ह्या 23व्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत कला आणि जाहिरात क्षेत्रातील यशस्वी उद्योजक, पर्यावरण अभ्यासक, निसर्गप्रेमी व उत्कृष्ट छायाचित्रकार बिभास आमोणकर यांचे टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करू. टीम गप्पांच्या वतीनेही मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. गप्पांच्या या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी टीम गप्पांची, ज्यांना आपण भेटणार आहोतच. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे हात, जे मानसिक आणि आर्थिक बळ आपल्या मागे उभं राहतं त्याचा उल्लेख करणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वप्रथम मी वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्यानं आपल्याला हा हॉल उपलब्ध होतो आणि आजपर्यंतच्या सर्वच कार्यक्रमांसाठी त्यांनी टीमला जे अनमोल सहकार्य लागू केले आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. जाई काजळचे श्री राजेश गाडगीळ, जे आपल्या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, आणि आपले हितचिंतक श्री अमेय सोहनी, त्यांचेही आभार. या कार्यक्रमाची आठवण ही फक्त आठवण न राहता ती एक सुगंधित आठवण व्हावी यासाठी आपल्या पाहुण्यांना आपण जे अत्तर देतो ते उपलब्ध करून देणारे मनस्वी गृहोद्योगाचे श्री देवीप्रसाद सोहनी यांचेही धन्यवाद. सुलेखनकार श्री पिनाकिन रिजबूड हे नेहमीच एक आगळीवेगळी भेटवस्तू पाहुण्यांसाठी देतात, त्यांचेही खूप खूप धन्यवाद. या सर्वांसोबतच या हॉलमधली सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेवर उपलब्ध करून देणारे ओंकार कॅटरर्स यांचेही आभार. मी आता गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी आजचे पाहुणे श्री बिभास आमोणकर यांना सन्मानाने व्यासपीठावर घेऊन यावे. टाळ्यांच्या गजरात जरा स्वागत होऊ द्या. ट्रेकर्सची मांदियाळी आहे इथे, तसा आवाज जोरदार यायला हवा. मी टीम गप्पांच्या वतीनं श्री मंगेश कोळी यांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू देऊन पाहुण्यांचं स्वागत करावं. यानंतर सभागृहाचे विश्वस्त वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे यांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. मी पिनाकिन रिजबूड यांनाही विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांनी आणलेली भेटवस्तू पाहुण्यांना स्वहस्ते द्यावी. सर्व मान्यवरांचे आभार. सर्व प्रायोजकांना विनंती करते त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर गप्पांच्या संपूर्ण टीमने व्यासपीठावर यावं अशी मी नम्र विनंती करते. पूर्वा कर्वे बापट, अमोद दांडेकर, मिलिंद कराडे, मंगेश कोळी, भाग्यश्री कासार, अद्वैत माळेकर,
आणि मी रश्मी जोशी. खरं तर चालणं हा सहज सोपा साधा व्यायाम आणि मित्रांबरोबर गप्पा मारत चालण्याचा एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळी ऊर्जा मिळते त्यातून. मित्रमैत्रिणींनो, चला मग चालूया. आपणा सर्व रसिक श्रोत्यांसाठी टीम ग गप्पांचा अजून एक सुंदर उपक्रम म्हणजे चालण्याचा. ज्यांना चालण्याची आवड आहे त्या सर्वांसाठी दर मंगळवारी आणि शुक्रवारी रात्री 9 वाजता TMCच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून 45 मिनिटांचा चालता बोलता प्रवास आपण एकत्र करूया. रसिक श्रोते हो, सगळ्यांचे आभार मानून झालेत. नकळत कोणाचा उल्लेख राहिला असल्यास क्षमस्व. पुन्हा एकदा सांगते, ग गप्पांचे संस्थापक श्री जितेंद्र वैद्य, ग गप्पांची संपूर्ण टीम, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला आहे असे सर्व मुलाचे हात, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आपण रसिक प्रेक्षक, आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी या कार्यक्रमाची सर्व सूत्र मी पूर्वा कर्वे बापट हिच्याकडे सुपूर्द करते. आधी व्हिडिओ आधी व्हिडिओ बघू आपण आणि मग मुलाखतीला सुरुवात होईल. सह्याद्री हिमालयाहून जुनी असलेली ही पर्वत शृंखला आपल्याला लाभलेलं एक वरदान आहे. पण मानवानं जसा पृथ्वीचा ऱ्हास करून विनाशाचा मार्ग पत्करला तसंच सह्याद्रीच्या बाबतीत झालंय. याबाबत जागरूकता निर्माण करण्याकरता महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या उत्तर आणि दक्षिण टोकांपासून एक सायकल रॅली आयोजित करण्यात आली. पन्नासहून अधिक सायकलस्वारांनी सह्याद्रीच्या खोऱ्यातील खेडी, गावं आणि शहरांना एकत्र जोडलं. वाटेत त्यांना मानवनिर्मित निसर्गाच्या ऱ्हासाची अनेक उदाहरणं सापडली. या सायकलस्वारांनी गावकऱ्यांबरोबर नातं निर्माण केलं. प्रत्येक ठिकाणी एक्झिबिशन आणि व्याख्यानांच्या माध्यमातून या प्रचंड संकटाची सविस्तर माहिती देण्यात आली. शाळकरी मुलांनाही दाखवून देण्यात आली सद्य परिस्थितीची भीषणता. आपल्या प्रगतीकरता आपणच या निसर्गाला पुरतं लुटलं.
आता निसर्गाचं पुनर्वसन ही फक्त एक इच्छा किंवा चळवळ असून चालणार नाही, तो असायला हवा एक यज्ञ. अजून एका मान्यवरांचं स्वागत करायचं राहिलं होतं. ठाणे QRTचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर पवार आणि पोलीस सब इन्स्पेक्टर जाधव यांचेही स्वागत आहे. कार्यक्रमाची सुरुवात आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाली आहे, तर मुलाखतही तितकीच छान होईल. तर मी पूर्वाला आणखीन बिभासरानं मंचावर उपस्थित होईल. धन्यवाद. नमस्कार, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि हा सगळा जो आजचा कार्यक्रम आखण्याचा प्रपंच आहे त्याचं मुख्य कारण काय होतं की आपण निसर्ग वाचवला पाहिजे हे सगळं म्हणतोच, पण काल 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, आणि त्या अनुषंगानं आज हा कार्यक्रम आम्ही आखला होता. आणि तुम्ही ज्या प्रकारे इथे आलेला आहात, खरं तर दऱ्याखोऱ्यांमधलं नाव आहे, सिनेतारकांमधलं किंवा कायम चमचमणाऱ्या पडद्यावरचं नाव नसताना सुद्धा तुम्ही इथे येता, याकरता खरोखरच तुमचे आभार मानते, कारण त्याशिवाय आमचा कार्यक्रम पुढे जाणं शक्य नाही आहे. आत्ता आपण एक फिल्म पाहिली, तर ती फिल्म काय होती, कशा करता होती, आपण ते पहिल्यांदा जाणून घेऊया आणि मग मुलाखत पुढे नेऊच या. नमस्कार, येतं ऐकू? नाही, हॅलो. आता अजून वाढवायला पाहिजे थोडं मागे. काय मागे बूम होतं थोडा, त्यामुळे कमी ठेवलं आहे. ही जी फिल्म आत्ता आपण बघितली 4 मिनिटाची, ती साधारण 86च्या दरम्यान 1986ला एक पश्चिम घाट बचाव मोहीम केली गेली, जी संपूर्ण पश्चिम घाटातली जी काय परिस्थिती आहे पर्यावरणाची ती बघता त्यावेळेला असं वाटलं की काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि खूप लोक वेगवेगळ्या पश्चिम घाटात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते, लोकल एरिया भागांमध्ये. आणि त्यावेळी काही यातली म्हणजे दिग्गज मंडळी, जसं डॉक्टर माधव गाडगीळ आणि उल्हास राणे, नंतर काही कलानंद मणी वगैरे असे लोक एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की आपण एक ट्रेक करूया अख्ख्या सह्याद्री घाटातनं. आणि त्याचा पल्ला बघता असं ठरलं की आपण 2 भागांमध्ये करायचं. म्हणजे आपला कन्याकुमारीवरनं एक ट्रेक सुरू होईल, साऊथ इंडियन लोक तिकडचे जे सदर्न भाग आहे वेस्टर्न घाट्समधला, तर त्याला सदर्न वेस्टर्न घाट्स म्हणतात. आणि आपल्याकडच्या याला आपण सरळप्रमाणे सह्याद्री म्हणतो. तर हे 2 भाग करायचे असं ठरलं. आणि कन्याकुमारी टू गोवा, हॅलो, कन्याकुमारी टू गोवा हा एक भाग त्यातला. आणि दुसरा भाग जो आहे तो आपला नंदुरबारमध्ये नवापूर जे आहे तिथे सह्याद्री सुरू होतो उत्तरेला, तिथून गोव्यापर्यंत असे 100 ट्रेकर्स दोन्ही बाजूंनी ट्रेक करत 100 दिवसाचा ट्रेक करून गोव्याला एकत्र येऊन तिथे 2 दिवसाची कॉन्फरन्स ठरवली की त्या सगळ्या ट्रेकमध्ये जे काय फाइंडिंग्ज असतील, पर्यावरणाचा अभ्यास होईल किंवा तिकडचा सर्वे केला जाईल, ती सगळी माहिती संकलित करून तिकडे एक कॉन्फरन्स घेतली होती. आणि त्यानंतर मग गव्हर्नमेंटला काही सजेशन्स दिले गेले होते की सह्याद्री जर वाचवायचं असेल तर काय काय करावं लागेल. आणि त्याच्यानंतर मात्र काही फारसं झालं नाही. तर मला ती सल लागून होती. आणि जगदीश गोडबोले आमच्या टीममध्ये, म्हणजे नॉर्थला जे बघत होतो त्याचं मी सगळं सिम्बॉल, पोस्टर वगैरे डिझायनिंग, मी आर्टिस्ट असल्यामुळे आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये असल्यामुळे सगळं डिझायनिंग मी केलं होतं त्याचं. आणि उल्हास राणे, मी, जगदीश गोडबोले आणि माधव गाडगीळ, तर आम्ही चौघांनी ते इकडचं कोऑर्डिनेट करत होतो आम्ही. आणि त्यावेळेला त्याच्यानंतर मग मी जगदीश गोडबोलेला, त्यावेळेला बाईक होती त्याच्याकडे बुलेट,
आणि त्यावेळेला बुलेट आता आपल्याकडे सायकलीसारख्या दिसतात, पण त्यावेळेला बुलेट कमी असायच्या. तर त्याला मी म्हटलं, आणि तो एकदम बडंग माणूस, जगदीश गोडबोलेची कोणाची ओळख असेल तर तुम्हाला माहिती असेल की तो अगदी बिंदास आणि म्हणजे कुठेही जायला तयार. तर त्याला मी म्हटलं, अरे माझा बराचसा ट्रेकचा भाग राहून गेला आहे आणि मला नीटची फोटोग्राफी करता आलेली नाही आहे त्याची, तर आपण तुझ्या बाईकवरती मी बसतो मागे, कारण मला काय चालवता येणार नाही आणि पेलवणारही नाही बुलेट. त्यामुळे म्हटलं मी कॅमेरा घेऊन मागे बसतो, तू चालवायचं आणि मी फोटो काढीन, असं आपण करूया. पण ते राहून गेलं, करायचं झालं. आणि मग नंतर जगदीश गेला बिचारा, आणि ते मला सारखं खात होतं की बाबा काहीतरी करायला पाहिजे, एवढा सगळं केला एफर्ट आणि काहीच नाही. मग मी त्याच्यावरती प्लॅनिंग सुरू केलं की मला वाटलं की आपण एक सह्याद्रीमधनं सायकल रॅली करूया, कारण त्यावेळेला आता त्यानंतर जवळजवळ म्हणजे 2010 नंतर सायकलिंगलाही पेव फुटलं होतं आणि सायकलिंग आपल्याकडे बऱ्यापैकी पॉप्युलर होत होतं. आणि परत पर्यावरणपूरक असं ते एक दळणवळणाचं साधन आहे, त्यामुळे त्याचं मी गुगल अर्थ, खरं म्हणजे आपल्याकडे खूप चांगलं हे आलेलं आहे आता, तर त्याच्यावर बसून मी रूट्स बघितले. आणि असं लक्षात आलं की जे 1986मध्ये जो रूट केलं त्याच्यानंतर बरेचसे नवीन रस्ते तयार झालेत की जे अगदी बिलगून आहेत सह्याद्रीला. नाही तर पूर्वी आपल्याला माहिती असेल तर कर्जतला गेलं की कर्जतवरनं अख्खा चक्कर मारून ते नाशिकच्या हायवेला जर जायचं असेल तर तसं जायला लागायचं, पण आता आत्मीय रस्ता जायचं अख्ख्या सह्याद्री पण. तर म्हटलं हे रूट्स आपण करूया. आणि मग इथे सतीश आंबेडकर बसलेला आहे, जो म्हणजे सायकलमध्ये ग्रेट नाव आहे त्यांचं. इथे मला वाटतं त्याचा कार्यक्रमही झाला आहे, 2 चाकं झपाटलेलीचा सायकलचा. अच्छा, पण त्याच्या काहीतरी, तर तो त्याला भयंकर त्यातला एक्सपिरियन्स आहे. आणि इतर काही आमची मंडळी होती, धनंजय मदन किंवा इतर लोक, त्यांना कोणा सगळ्यांना एकत्र घेतलं आणि मांडली कल्पना. तर सगळ्यांना आवडली, म्हटलं आपण करूया हे. आणि त्याच्यासाठी मी जवळजवळ 6-7 वर्ष ते रूट शोधण्यामध्ये घालवलं होतं. म्हणजे अगदी गुगलमध्ये जाऊन गाव कुठलं, मग तिकडनं डावा टर्न का उजवा टर्न, मग कुठला प्रकार येतो. आणि शक्यतो मला हायवे अवॉइड करायचे होते, कारण सेफ्टी ऑफ द सायकलिस्ट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट डे. आणि आतनं रस्ते जरा जंगलात नसले की आणखीन आपल्याला जवळनं सह्याद्री बघता येईल. आणि मग आम्ही त्याची 2 वर्ष आम्ही रेकी केली त्याची. म्हणजे नॉर्थवरनं आम्ही सुरुवात केली, प्लॅन केला. तर म्हटलं जवळजवळ हे 20 दिवसाचं प्रकरण आहे आणि एवढी काय आमचे सगळे सायकलिस्ट लोक आहेत, नोकरी करणारी लोक आहेत, मुलं यंग, आणि त्यामुळे त्यांना सुट्टी तेवढी मिळणार नाही. तर मग असं विचार झाला आमचा की आपण अर्ध करूया, म्हणजे 2 भाग करूया त्याचे. एक सावंतवाडी टू महाबळेश्वर आणि नवापूर टू महाबळेश्वर, असे 2 भाग करायचे, 2 गट करायचे. आणि एकाच दिवशी ते फ्लॅग ऑफ करून आम्ही 20-20 जणं सिलेक्ट केली सायकलिस्ट, आणि ती रॅली आम्ही सुरू केली. त्याच्या आधी 2 वर्ष जेव्हा आम्ही रेकी केली तेव्हा आम्ही गाडीनी तो रूट केला. मग तो नवापूर टू सावंतवाडी केला नाही, नवापूर टू महाबळेश्वर केला आणि सावंतवाडी टू महाबळेश्वर केला पुन्हा. कारण कसं असतं की सरळ केला असतं तर आम्हाला ते हेडविंड वगैरे सगळेच त्याच्यातले जे फॅक्टर्स आहेत सायकलिंगच्या दृष्टीने ते बदलले असते. म्हणजे जिथे उतार आहे तो आम्हाला तिथे चढाव बघितला असता आम्ही जाऊन. तसं नाही, आपल्याला सायकलिस्टना काय एक्सपिरियन्स येईल याच्यावरनं ते आम्ही केलं. आणि मग त्याच्यानंतर ती आम्ही 1 डिसेंबर 2016मध्ये ती रॅली आम्ही सुरुवात केली. 2 टोकावरनं फ्लॅग ऑफ केले आणि मग ती 9 डिसेंबरला महाबळेश्वरला त्याची सांगता केली गेली. त्याच्यानंतर बरेचसे काही डोक्यात विचार होते की याचा फॉलोअप काय करायचा. तर यातनं एक मात्र झालं की नेटवर्किंग जे माझ्या डोक्यात होतं की बाबा या अख्ख्या सह्याद्रीवर पसरलेली आहेत लोक आपल्याकडे काम करणारी, पण ते कोण कुठे काय काम करते कोणाला माहीत नव्हतं. तर त्यातनं हे नेटवर्किंग होईल आणि एकदा नेटवर्किंग झाल्यानंतर मग कामांचं आपल्याला हे आवाका वाढवता येईल. आणि कारण सह्याद्री तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा हे आहे, म्हणजे त्याचा इश्यू जो आहे, एखादा एन्व्हायरमेंटल इश्यू असेल तर तो वेगळा वेगळा आहे प्रत्येक ह्याच्याप्रमाणे, त्या टेरेनप्रमाणे. आणि जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा नॉर्थच्या भागात आम्ही गेलो तेव्हा तिथे असं कळलं की नॉर्थ म्हणजे नंदुरबारमध्ये एकही पर्यावरणपूरक किंवा निसर्गप्रेमी संस्था वगैरे काही नाही आहे. तिथे काही 2-4 लोकांना आम्ही भेटलो, ते म्हणाले नाही, म्हटलं तुम्ही सुरू करा, मला काय लागला बॅकअप तर आम्ही आहोत, BNHS वगैरे आहे. आणि असं करून ती रॅली सुरू केली. पण त्यावेळेला एक लक्षात आलं की तिकडचे जे घाट होते ते अगदी छोटे घाट आहेत, म्हणजे खेळण्यातले घाट म्हणता येईल आपल्याला. आपल्याला घाटांची जी सवय आहे ती म्हणजे आपल्याकडचे घाट टेरिफिक आहेत, जे कोकणातले घाट आहेत ते म्हणजे घाटावर घाट आहे. इनफॅक्ट तुम्ही जर गेलात तर दाजीपूरला घाट उतरला की त्याच्यानंतर खाली फोंडा घाट लागतो, असं ते डबल घाट आहेत आणि स्टीप आहेत खूप. आणि रस्ते देखील अगदी म्हणजे सायकलिस्टची टेस्ट घेणारे होते. पण वरनं जेव्हा सुरुवात केली तेव्हा बराचसा एक्सपोज्ड भाग आहे. आणि एक लक्षात आलं की वरचा जो भाग आहे तो तुम्ही सह्याद्रीवरनं खाली उतरायला लागलात कोकणाच्या बाजूला की तिथे झाडी आहे, बाकी वरचा अक्षरशः बोडका भाग आहे. आणि त्या सायकलिस्ट बिचारे आमचे सकाळी सुरू करायचे
थोडा हॉल्ट घ्यायचे मध्ये जेवणाच्या वेळेला आणि मग नंतर परत 3 वाजता वगैरे सुरू करून रात्रीपर्यंत मग सायकलिंग करून पुढच्या टप्प्यात. त्यावेळेला आम्ही 2 प्रदर्शनं केली होती मोबाईल, आणि ती टेम्पोतनं आमचं जसं सामान जायचं सायकलिस्टचं तसं त्याच्यावर ते टेम्पो आधी जायचा. त्या शाळांमध्ये वगैरे कुठे जिथे जागा मिळेल, काही ठिकाणी तर आम्ही एस टी स्टँडवर पण एक्झिबिशन लावलं ते, आणि त्या एक्झिबिशनमधनं सह्याद्रीबद्दलची माहिती अवेअरनेस क्रिएट करण्याची त्याच्यातनं मांडली गेली आणि चांगला प्रतिसाद मिळाला. मीडियानेही चांगलं कव्हरेज दिलं आणि त्याच्यानंतर मग त्याची सेकंड फेज म्हणजे 2-3 गोष्टी माझ्या डोक्यात अशा होत्या की एक तर या लोकल लोकांना त्यांचे इश्यूज आहेत ते इथे मंत्रालयापर्यंत पोहोचत नाहीत, तर ते आपल्या माध्यमातून जर पोहोचवता आले तर ते प्रयत्न करणार होतो. आणि दुसरी गोष्ट अशी होती की 2 मुख्य आपल्याला हे लक्षात आले त्यावेळेला की काय उणीव आहे त्याच्यामध्ये. आणि मग कॉमन माणसं, आज आपण ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सगळं बोलतो, कळलं की नाही, आणि किंवा ओझोन लेअर वगैरे हे खूप वरची लेवलच्या गोष्टी आहेत. कारण म्हणजे आपल्यासारख्याचा काही संबंधच येत नाही तिकडे, येतो संबंध पण तो आपण त्याच्याबद्दल जास्त काही करू शकत नाही. त्याचा आपल्या परीने काय करता येईल, खूप गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. तर त्या दृष्टीने मग आम्ही एक लक्षात आलं की या शाळा ज्या आहेत तिकडच्या आमच्या कॉलेजेस आणि शाळांचं जे नेटवर्क होतं त्यांच्या थ्रू वृक्षारोपणाचं कार्यक्रम करायचा आणि त्या शाळांमध्ये नर्सरी सुरू करायच्या आणि त्यासाठी एक सीड बँक सुरू करायची शाळेमध्ये की ज्याला थोडंसं एक ट्रॉफी वगैरे ठेवायची. मग त्या शाळेतल्या मुलांना आणि शाळांनाही वगैरे किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूटना ट्रॉफीची खूप हे असते, आकर्षण असते, तशी ती ट्रॉफी करून आणि ते स्पॉन्सरशी बोललो होतो मी आमचे, तर तेही तयार झाले होते. चांगला कार्यक्रम आहे, आपण करूया. पण त्यानंतर 17मध्ये माझं थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन होती, म्हणजे आई आमच्या गेल्या आणि त्याच्यामुळे मी 1 वर्ष काही केलं नव्हतं. आणि नंतर मग तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की कोविड लागला, लॉकडाऊन सुरू झालं, तेव्हा ते तसंच राहून गेलं. दुसरी एक गोष्ट म्हणजे मी तोपर्यंत आमच्या इथे सोसायटीमध्ये जर आपण गेलो कुठल्याही तर तिथे बघितलं आम्ही जेव्हा तेव्हा तिथे मुलं लांबची मुलं देखील चालत शाळेत यायची. म्हणजे अक्षरशः 12-12 किलोमीटर चालून शाळेत यायचं आणि शाळा झाली की परत चालत जायचं. तर माझा विचार असा होता की सोसायटीमधनं आता सायकल, आपण कुठल्याही बिल्डिंगमध्ये गेलो तर हल्ली 20-25 सायकल असतात, त्यातल्या 15 तरी निकामी पडलेल्या असतात. तर अशा जर सायकल्स डोनेट करत असतील तर त्या घ्यायच्या. आमच्याकडे एक्सपर्ट्सची टीम होती, तर त्यांच्याकडनं रिपेअर करून त्या शाळांमध्ये अशा स्टुडंट्सना वाटप करायचं त्याचं. आणि जलकुंभी नावाचा एक माझ्या डोक्यात प्लॅन होता की आज मोठी धरणं सगळीकडे बांधली जातात, तलाव बांधले जातात आणि इरिगेशनचं काम चालू आहे, पण अशी काही गावं आहेत, पाडे आहेत सह्याद्रीमध्ये की जे पोचणं देखील कठीण आहे. तिथे पाण्याचे जाम वांदे होते, म्हणजे जे पाणी एवढं सह्याद्रीत पडते पावसाचं ते सगळं वाहून खाली जाते आणि समुद्राला मिळते. ते जर आपण कुठे अडवू शकलो छोटे छोटे बंधारे करून तर त्या गावाच्या पुरतेची जी काही हे आहे रिक्वायरमेंट तेवढी जरी मेपर्यंत खेचता आली तरी पावसाळा परत आहेच ते सोर्स म्हणून. तर हे सगळे कार्यक्रम आता हळूहळू विचारात आहेत, चालू करायचे आहेत पुन्हा. आणि त्यामुळे ही रॅली केली. तर ही जी फिल्म भरपूर शूट केलं होतं, म्हणजे आमचे मित्र आहेत तुषार पेटे, वामनहरी पेटेंचे, तर ते ही ज एरो फ्रीक, म्हणजे त्यांच्याकडे ते ड्रोन वगैरे सर्व, तर त्यांनी ते अक्षरशः फ्री मला ड्रोनवरती सगळं शूटिंग करून दिलं. आणि आमचा आत्ताच एक खूप जवळचा मित्र फिल्म इंडस्ट्रीमधला क्षितिज झालापकर म्हणून मित्र होता, तो आत्ताच गेला. तर त्याला मी ते सगळं डंप केलं आणि त्याला म्हटलं मला 5 मिनिटाची फिल्म करून पाहिजे, कारण मंत्री साहेबांना दाखवायचं झालं त्यांना वेळ नसतो, तर 5 मिनिटात मला स्टोरी सांगायची माझी. तर अक्षरशः त्याला एवढं सांगितल्यावर त्यांनी कंप्लीट एक दिवस मला बोलवलं आणि गाडीमध्येच त्याच्या फिल्म दाखवली ती, हे बघ केली आहे. आणि एवढी अप्रतिम फिल्म तुम्हाला बघून आता कळलं असेल की काय. ऑफकोर्स तो होताच तसा ग्रेट. आणि इनफॅक्ट आत्ता देखील आमचे चारू सर बसले तिकडे, एक रॉक क्लाइम्बिंगवरची फिल्म देखील त्यांनी करून दिली आम्हाला एक फार छान. तर असं एक काय प्रयत्न आमचे सुरू आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पर्यावरण दिनाच्या बिलेटेड हॅपी बर्थडे म्हणतो हवे तसं, बिलेटेड पर्यावरण दिनाचे शुभेच्छा. पण बिलेटेड नसतील त्या, कारण त्या रोजचाच आपल्याला एकमेकांना शुभेच्छा द्यायला हवेत, खरं म्हणजे अशी परिस्थिती आहे. खरं आहे, कारण त्या शुभेच्छा नुसत्या शाब्दिक असण्यापेक्षा आणि व्हॉट्सॲपवरती आणि कुठल्याही माध्यमावरती नुसते पोस्टर्स टाकण्यापेक्षा प्रत्यक्ष जर का काही केलं तर ते जास्त व्यवस्थित होईल असं आपल्याला लक्षात येतं. पण हे झालं एक व्यावसायिकता ह्यापासून वेगळं होऊन पर्यावरणाकरता काहीतरी करणं. पण व्यावसायिक म्हणून ज्या वेळेला रश्मीने तुमची ओळख करून दिली की यशस्वी उद्योजक, तिथपासनं ते जंगलाच्या वाटा ह्या कशा काय तुम्ही पार केल्यात व्यवसायापासून जंगलाच्या वाटांपर्यंत? इनफॅक्ट कसं आहे की उद्योग वगैरे नंतर आले, आवड पहिल्यापासून निर्माण झाली. कारण मी लहान असतानापासून आमचं गाव गोवा
आणि गोव्यात आजी म्हणजे मुगुबाई कुर्डीकर ज्या, त्यांचं गाव कुर्डी. तर कुर्डी हे गाव जे होतं ते अतिशय म्हणजे पाचूच मी म्हणेन त्याला, की गोव्याच्या अगदी शेवटच्या टोकाला म्हणजे नेत्रावली वगैरे ज्या माईन्सचा एरिया आहे त्याच्या अलीकडचं एकच म्हणजे गाव असं म्हटलं की जिथपर्यंत एस टी जायची ती सुद्धा 4 किलोमीटरवर गावापासून, आणि त्या एस टीतनं सगळे मायनर लोक जायचे, पलीकडे काय नाही. आणि आमचं गाव होतं तिकडे, आणि ते गाव असं नदीच्या काठावर, अतिशय सुंदर फॉरेस्ट. म्हणजे जे काही तिथे मी जेव्हा मे महिन्यात आम्ही एप्रिलला हे झालं की गाशा गुंडाळायचा आजीबरोबर ट्रंक, आणि ती एक पितळेचा तो खुजा असायचा पाण्याचा, तो घेऊन आजीबरोबर मी जायचो. आणि माझ्याकडे ड्युटी असायची की शाळेचं अभ्यासात काय वह्या वापरलेल्या नसल्या, पुट्टे फाडायचे, त्याच्यावरती नावं लिहायची आणि ते त्या ट्रंकामध्ये घालायचं असं लेबल, मुक्काम पोस्ट वगैरे सगळं लिहून, ते काम माझ्याकडे असायचं. त्यामुळे ते मी करून मला एकदम एन्थुसियास्ट, अरे वा खुश, मजा. मी म्हणजे गोव्याला जायचं म्हणजे मजा. तर आम्ही जायचो. मग तिकडनं ती मिरजला त्यावेळेला तिकडनं पुढे कॅसल रॉकवरनं खाली उतरणे मीटर गेज ट्रेन होती. मग ती ही ट्रेन इकडनं लागली की धावत सुटायचं ते सगळं घेऊन, मग ते ट्रंक वगैरे आम्हालाच्या डोक्यावर घेऊन तिथे, आणि मग गावात पोचलो की मग हुंदडायचा गावात. मग गावात असं होतं की माझ्या बरोबर एक 7-8 पोरं गावकरी लावून द्यायचे किंवा ह्याच्यावर राहा, म्हणजे फिल्डिंग लावतात ना आता तशी, की हा काय कुठे करेल जाऊन काय सांगता येत नाही, कुठे काहीतरी साप पकडून आणतो, काही घोण पकडून आणतो, काही करतो, त्याच्यामुळे याच्यावर जरा फिरा, ह्याला काही करायला देऊ नका. पण ती मुलं पण त्यांना स्कोप मिळायचा मी गेल्यामुळे, ते आपले ते हो म्हणायचे आणि माझ्यावर येऊन आम्ही सगळे हुंदडायचो तिकडे जंगलात. आणि तिथे तुम्हाला सांगतो की जंगल असं काय मी बघितलं आहे ना की ती खरी माझी बीजं जी आहे त्या निसर्गाकडे ओढली जाण्याची, ती तिकडे रोवली गेली आणि तिथे रुजली इनफॅक्ट. कारण झाडं म्हणजे आपण आता म्हणतो की गर्द केवढा असतो झाडांचा, तर तिथे अफाट मोठी झाडं होती. आणि ऑफकोर्स जंगल म्हणजे असं की ते जाळकंडी, म्हणजे तिथे आपला आता त्याला आपण लियाना म्हणून म्हणतो की ज्या लाकडी वेली असतात मोठ्या मोठ्या, ती कळतच नाही वेल कुठून कुठे पसरली आहे. आणि ती 30-40 झाडांना हे वेटोळा घालेली एवढी वेल असते मोठी पसरलेली. आणि त्यात मला आठवतं की दुपारी मी एक जेवल्यानंतर काहीतरी मला 2-1 वाजता मी असंच भटकायला निघालो होतो, 2 मुलं होती बरोबर. तर काहीतरी सरसळल्याचा आवाज झाला आणि माझ्या समोर त्या पायवाटेवरती झाडावरनं पँगोलिन उतरलं, कवल्या मांजर ज्याला म्हणतात ते, अतिशय रेअर आणि आता खूप त्याचं पोचिंग चालू आहे. तर मी 2 मिनटं दचकलो, कारण माझ्या आयुष्यात मी पँगोलिन बघितलेलं नव्हतं. मग गेलो तर ते त्यांनी काहीतरी तिकडचं लोकल नाव सांगितलं मला त्या मुलांनी. ते गेल्यानंतर मग ते नदीचा काठ होता, तिकडे जाऊन बसल्यानंतर पलीकडे संध्याकाळी 4:30-5 वाजता तिथे ऑटर द्यायचे पाणमांजरं, आणि ती मस्त खेळायची तिकडे, अतिशय चांगल्या गोष्टी. नंतर मग कीटक होते वेगवेगळे, काय एक पैसा नावाचं त्या मुलांनी मला दाखवलं, त्याला असं बोट लावलं की तो असं गोल वेटोळं करतो, मिलीपीड होती ती. आणि हे सगळं तिकडे बघून यायचं आणि इकडे आल्यानंतर त्याचा मागोवा घ्यायचं की बा हे काय होतं ते काय होतं, कारण तोपर्यंत शांत डोकं शांत नाही व्हायचं. मग आता करायचं काय, याचं हे म्हणजे सांगणार कोण. तर मग शाळेत तसं कळलं की BNHS नावाची संस्था आहे, आणि BNHSचा मी तेव्हा स्टुडंट मेंबर झालो, कारण थोडं तो एक हे होता की स्टुडंट मेंबर स्वस्तात मेंबरशिप मिळू शकते. तर आम्ही ती मेंबरशिप घेतली आणि तिथे गेल्यावरती मी आपल्या शाळेतनं जायचो, आणि बरीच मोठी लोकं, वयस्कर लोकं वगैरे तिथे असायची. ते काय कळायचं नाही सुरुवातीला काय कोण, नंतर हळूहळू कळलं की बाबा अरे हां हे अमुक आहेत, हे सलीम अली आहेत, हे असं आहे तसं आहे, म्हणजे मोठी लोकं. तेव्हा मोठी लोकंही माहीत नव्हतं हळूहळू. आणि त्यांना एक कुतूहल होती की हा एवढासा मुलगा येतो आणि बरंच काय काय आडेवेळे काहीतरी प्रश्न विचारत असतो, ह्याला आहे म्हणजे उत्सुकता आहे खूप. तर तेही अट्रॅक्ट झाले माझ्याकडे, मला घेऊन प्रत्येकजण बसायचा, अरे बघ हे असं आहे तसं आहे. आणि त्यांची एक मी आता सलीम अलींचे भाऊ हुमायून अब्दुल अली, ते बर्ड रूम बघायचे त्यावेळेला सगळी. आणि एकदा मी असाच कुठेतरी फोटो काढला, आणि तेव्हा माझ्याकडे आमच्या आई साहेबांनी मला एक 1000 mm लेन्स आणून दिली. त्यावेळेला माझ्याकडे एकच लेन्स होती ती मुंबईत, आणि ती लेन्स घेऊन मी कर्नाळ्याला गेलो आणि एक पक्षी दिसला वेगळा, त्याचा फोटो काढला आणि आलो. ती वजनदार म्हणजे 2 किलोची लेन्स, त्यामुळे ती स्टँडवरती लावली होती. तरी पण प्रिंट तेव्हा निगेटिव्ह, त्यामुळे निगेटिव्ह प्रिंट करून आल्यावरती कळलं की अरे हे हल्लेले आहेत फोटो. तरी मग ते घेऊन गेलो BNHSमध्ये आणि त्यांना दाखवले. तर त्यांनी ते बघितले, वेअर डिड यू गेट दिस, म्हटलं हे मी कर्नाळा. त्यांनी मला असं एकदम चोर असल्यासारख्या नजरेने बघितलं माझ्याकडे, कर्नाळा, आर यू शुअर, वेअर इज कर्नाळा, म्हणून आफ्टर पनवेल, ओके सँक्च्युरी, येस. तर वेअर इन दॅट, म्हटलं त्याच्या मागे आपण जातो तर तिकडे बंधारा आहे आणि तिथे ड्राय रिव्हर बेड आहे, तिथे तो मिळाला. अच्छा, मग काय करत होता, म्हटलं काय नाही, तो जमिनीवर बसल्यावर तसं बूट घासतो तसं काहीतरी करत होता, आणि नंतर उडून जायचा वरती, परत येऊन बसायचा. आणि मी तेव्हा काढलेत फोटो. तर मला म्हणे यू डू वन थिंग, गो टू कवर्ड नंबर 42 का काहीतरी तेव्हा सांगितलं, ओपन इट अँड चेक आउट दोज ट्रेज.
आणि मी गेलो, उघडला आणि मग दुसऱ्या ट्रेमध्ये तो पक्षी सापडला. स्टफ केलेलं कलेक्शन होतं अख्खं ब्रिटिश जमान्यापासूनचं तेव्हाचं. आणि बघितलं तर मी त्यांना बघितलं, म्हटलं यू फाइंड द बर्ड, गेट इट हिअर. मग तिकडे एक ट्रे ठेवला, ट्रेमध्ये तो काढला 2 स्पेसिमेन आणि घेऊन आलो त्यांच्याकडे. मला म्हणाले यू नो व्हॉट दिस इज. तर म्हटलं नो. तर ते सायंटिफिक नाव होतं मोटासिला इंडिका, म्हणजे फॉरेस्ट वॅकटेल. तर म्हणजे दिस इज अ बर्ड इज कॉल्ड, इट्स अ वॅकटेल. म्हटलं अच्छा, आय थॉट नो इट वॉज. मग वॅकटेल माहिती होता धोबी, म्हणजे शेपट्या कुठेही दिसतो पाण्याच्या काठावरती, पण त्याचा हा नातेवाईक आहे काय कल्पना नव्हती, कारण मार्किंग वेगळीच होती. तर ते म्हणाले की दिस इज अ फॉरेस्ट वॅकटेल, बट यू से दॅट यू फाउंड इट इन कर्नाळा, दॅट वुड बी अ न्यू टेरिटोरियल रेकॉर्ड. कारण आतापर्यंत कर्नाळाला सापडलेलं नाही आहे. आपल्याला काय ते रेकॉर्ड बिकॉर्ड त्यांचा आमचा काय संबंध. तर ते आपले त्यांनी लगेच ते नोंद बिन केली आणि मग ते दुसऱ्या आठवड्यात तिकडे जाऊन त्यांनी ऑब्झर्व करून आले. ही त्यांची त्याच्या मागची एक हे होती की. आणि कसं आहे की मला कौतुक काय वाटलं की कधी जाऊन विचारलं ना की ते पिऊन त्यांच्याकडे हाताकडे काय एक बेल मारली की पिऊन येणार आहोत, ते कधी पिऊनला सांगायचे नाहीत मला जाऊन तो अमुक पक्षी घेऊन ये, ते तुम्हाला पाठवायचे. सो दॅट इज लाईक व्हेरी यू स्टार्ट लर्निंग, यू नो, की असं ते लहान यंग लोकांना किंवा एन्थुझियास्टिक लोकांना तेव्हा. आता थोडंसं कठीण झालं आहे कारण लोक जाऊन हँडल करतात, खराब होतात स्पेसिमेन, आता ते बंद केलं आहे. पण त्यावेळी ती मुभा होती. आणि असंच म्हणजे सलीम अली कधीतरी मंगळवारचे वगैरे यायचे BNHSमध्ये. त्यांच्याबरोबर बोलता बोलता मग आम्ही, आणि उल्हास राणे म्हणून माझे मित्र होते, माझे फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड, ते बिचारे कोविडमध्ये एक्सपायर झाले. तर ते देखील खूप चांगले ट्रेकर आणि नॅचरलिस्ट आणि एन्व्हायरमेंटल आर्किटेक्ट होते बेसिकली बाय प्रोफेशन. तर त्यांचं माझी अगदी गट्टी जमली कारण आम्ही मराठी लोक. आणि मग आम्ही तेव्हा प्रपोजल दिलं सलीम अली साहेबांना की आपण एक नेचरोलॉजिकल सब कमिटी तयार करूया. तर सलीम अली यांनी लगेच वेलकम केला, यस यस दॅट्स अ गुड आयडिया. मग आम्ही ती कमिटी केली आणि मग त्यांच्या भेटी व्हायला लागल्या. आणि ते आपल्या त्यांच्या मोठ्या डेस्कच्या मागे बसलेले असायचे त्यांच्या रूममध्ये. आणि मी कधीतरी गेलो की भेटायचो त्यांना जाऊन. ते एक दिवस भेटलो तर म्हणलं यस व्हॉट इज इट न्यू. आणि हां, मगाशी मी सांगत होतो ना तेव्हा त्या हुमायून अब्दुलने मला काय सांगितलं असेल एवढं सगळं झाल्यानंतर, गुड वगैरे बोलले. गुड, यू शुड लुक ॲट समथिंग लाईक दिस, यू शुड ऑलवेज ट्राय टू फाइंड समथिंग विच यू डोंट सी नॉर्मली. आणि त्यांनी तेव्हाही मला ते काय नवीन रेकॉर्ड वगैरेचं काय मला जास्त काय, कारण हा माठ आहे, याला काय सांगून फायदा नाही असं. तर मला फक्त एकच म्हणाले की बाय द वे यू गेट युअर सेल्फ अ गुड स्ट्रॉंग स्टँड. म्हटलं ओके सर. आता स्टँड घ्या म्हणजे तेव्हा शक्यच नव्हतं. तर मग आम्ही वेगळी पद्धती घेतल्या, दगडावर ठेवा कॅमेरा वगैरे असं करून फोटो काढायला लागलो. पण तेव्हा लक्षात आलं की शेक होतोय तर होता कामा नये. आणि मग सलीम अलींना एक दिवस भेटलो तर ते मला म्हणाले की कम सीट. ते खुर्चीत बसलो आणि एक ड्रॉवर उघडला खालचा त्यांचा. ते 8-10 ड्रॉवरचं त्यांचं कपाळ हे होतं, टेबल एवढं मोठं. आणि टेबलवर नुसते स्टॅक्स होते, पुस्तकं, त्यांचे नोट्स, हे ते सगळं. तर ड्रॉवर उघडला आणि एक फोटो काढून, ब्लॅक अँड व्हाईट फोटो, 8x10चा फोटो होता, माझ्यासमोर टाकला. तर आपल्याकडे एक डेझर्ट कोर्जर नावाचा पक्षी आहे. तर तो म्हणजे टिटवीसारखा असतो, तो जमिनीवर हे करणारा. आणि तो पक्षीचा फोटो मी बघितला तर तो पक्षी असा वरनं फोटो काढला आहे त्या पक्षीचा आणि पक्षी असा वरती कॅमेरात बघतोय. आणि म्हटलं हे काय प्रकार आहे. ते म्हणलं सर हाऊ इज दिस पिक्चर टेकन. हसले. ते म्हणजे दॅट इज वाय आय कॉल्ड यू, आय टेल यू नाव व्हॉट टू डू. सो यू ट्राय दिस आउट अँड कम अँड टेल मी गिव्ह मी युअर फीडबॅक व्हॉट यू फाइंड इन दिस. म्हणलं ठीक आहे. तर मला ते म्हणाले की हा पक्षी जेव्हा दिसतो तेव्हा समजा 50 फुटावर दिसला तुम्हाला, तर तिथे तुमचे बॅग बिग सगळी ठेवा, कॅमेरा घ्या फक्त आणि सरळ लाईनमध्ये त्याच्याकडे चालत जा. 10 पावलं चाला, परत स्टार्टिंग पॉईंटला या. मग परत तिकडे 1-2 मिनटं थांबा, परत पुढे 20 पावलं चाला, परत स्टार्टिंग पॉईंटला या. असं करत राहा पुढे मागे की देन द बर्ड बिकम्स अकस्टम टू युअर प्रेझेन्स आणि रिअलाइजेस दॅट यू आर नो थ्रेट टू हिम. आणि there will be a time when you can actually step on the bird. I did that just before before taking the step, I took this photograph. म्हणलं अच्छा. आणि मी ट्राय आऊट केलं पण अक्षरशः खूपच सक्सेसफुल झालं आहे. आणि हा एक खूप चांगला म्हणजे हे आहे की फोटोग्राफीमध्ये काय असते की आपण फोटो काढतो पण त्याच्यानंतर यू हॅव टू नो द सब्जेक्ट, बिहेवियर काय त्याचं किंवा त्याची टेम्परामेंट काय असते हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असते बिफोर अप्रोचिंग युअर सब्जेक्ट. मग खूप सोप्या होतात गोष्टी. म्हणजे तुमच्या कोणाचे फोटो काढण्यासारखं ते सोपं होते की तुमच्याकडे फोटो काढायला तर तुम्ही काय पळून जाणार नाहीत. पण पक्षी प्राणी तसं नसते, ते आपले धूम ठोकतात लगेच. सो दॅट्स हाऊ इट इज. आणि मग हळूहळू एक माझं मी म्हणतो की मला देवाचं एक आशीर्वाद आहे की मला अशी भेटत गेली लोकं चांगली या फील्डमधली मोठी लोकं की
आता मी मागे वळून बघतो तेव्हा मला तो आशीर्वाद असा वाटतो, कारण डॉक्टर छापगर नावाचे ग्रस्त होते, जे म्हणजे इट्स लाईक ही इज अ ऑथॉरिटी इन इंडिया ऑन मरीन आणि फिश आणि ह्याच्यामध्ये क्रॅब्स ऑफ इंडिया नावाचं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं, क्रॅब्स ऑफ बॉम्बे नावाचं पहिलं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं. आणि त्या माणसाचा पण पारसी बावा, अगदी अनमॅरिड आणि टिपिकल म्हातारा माणूस आणि एकदम कोचट, तसं कोणाशी बोलणार नाही काय नाही. पण माझी आणि त्यांची काय दोस्ती झाली माहीत नाही. आम्ही त्या तारापूरवाल्या ॲक्वेरियमच्या तिथे एक फिश अँड चिप्स नावाचं रेस्टॉरंट होतं पूर्वी, तिथे बसायचो आणि ते चिप्स खायचे. मी 2-3 चहा प्यायचो त्यांच्यावर बसून आणि गप्पा मारत त्या गॅलरीमध्ये. नंतर मग त्यांना सोडायला जायचो आणि त्या बसस्टॉपवरती जवळजवळ 2-3 बस गेल्या तरी ते तिथेच उभे आणि गोष्टी चालू. आणि त्या बोलायचे ते लोक म्हणजे ते ज्ञानच होतं सगळं, अक्षरशः ते म्हणजे ज्ञान पाजळल्यासारखं. तर ते मी आपलं त्यांना शेवटी मी त्यांना सांगतो, छापकर साहब जाइए अभी बस 4था बस आएगा, अभी बस बंद हो जाएगा. मग ते ओके विल टॉक अबाउट दिस टुमॉरो. आणि ते बस पकडून जायचे. मग मी मरीन लाईन्सला जायचो, तिकडनं घरी जायचो. असे एक नंतर मग मारुती चिंतनपल्लींची भेट झाली आणि खूप म्हणजे त्यांचा पक्षीकोश जो मराठीतनं पहिला पक्षीकोश त्यांनी लिहिला, तर तो लॉन्च होणार होता मुंबईत. तर मी तो माझ्या डोक्यावरती अंगावर घेतलं, कारण मग ते जे लॉन्च करणार होते त्यांनी दादरच्या कुठल्या तरी एका लॉजवर त्यांचं बुकिंग केलं होतं, त्यांना तिथे ठेवायचं. आणि म्हटलं काय वेडे झालंच का तुम्ही? म्हटलं चितमपल्लीसारख्या माणसाला तुम्ही त्या 10x10च्या लॉजमध्ये दादरमध्ये ठेवणार काय नाही म्हणे. मग अनेक कार्यक्रम तर असं करायचं आहे. म्हटलं असं नाही, आपण जरा व्यवस्थित करू ना, एक्झिबिशन वगैरे लावू वगैरे. तर मग मी ते अंगावर घेतलं आणि ते केलं. मग त्यांना भारती साहेबांना फोन केला, तेव्हा नॅशनल पार्कला डायरेक्टर ते होते. अरे चितमपल्ली साहेब येणार. आणि ते एकत्र त्यांनी ते नवेगावला जेव्हा रिक्रूट झाले, पहिल्यांदा अपॉइंट झाले, तेव्हा हे नागझिराला होते दोघंही आणि अगदी दोस्ती त्यांची. मग त्यांनी VIP गेस्ट हाऊस वगैरे दिला, तिथे राहिले ते आणि मस्त झाला कार्यक्रम. त्यांना तर ठाण्यात मी त्यांना घेऊन आलो आपल्या इथे. त्यावेळेला आम्ही एक ठाणा जेलच्या पलीकडे जे गार्डन झालं आहे ऋतुचक्र नावाचं, ते उल्हास राणीचं डिझाईन होतं, तेव्हा आम्ही ते काम केलं होतं. तर ते बघायचं होतं त्यांना. मग कानेरीत घेऊन गेलो, त्यांना वॉटर मॅनेजमेंटचं ऐकलं होतं त्यांनी कॅलरीत. मग कानेरीला समोरच्या बाजूला नेऊन त्यांना ते दाखवलं कसं आहे ते. तर ते बघून थक्क झाले, म्हणे अरे काय काम केलं आहे, किती विचार केला आहे या लोकांनी. आणि असं करून मग ते त्यांचं पुस्तक लॉन्च केलं. अशी बरीच काय करत होतो आणि बाकीच्या उचापत्या चालू होत्या, डोंगरात फिरणं वगैरे. इनफॅक्ट फोटोग्राफीनेच मला डोंगरात नेलं खरं म्हणजे. तर ते मी कंटिन्यू करतो मला वाटते. इतकी छान बोलायची त्यांची लिंक लागली होती, म्हणून मी जो काय आमचा काल चर्चेतला फ्लो होता तो बाजूला सोडून दिला. कारण ह्या अनौपचारिक गप्पा आहेत, तिथे कुठेही आपल्याला छडी घेऊन बसायचं नाही की ह्यानंतर हा प्रश्न, ह्यानंतर हा प्रश्न असं करत. पण त्यांनी अनेक व्यक्तींच्या, त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींच्या आठवणी तर सांगितल्या, पण ह्यापेक्षाही निसर्ग तुमच्या सहवासात आला, त्याच्यामध्ये कोळी आले, साप आले, फुलं आली. आम्हाला त्यांच्याबद्दलही ऐकायला आवडेल. ॲक्च्युली बूम होत आहे का? मला स्टँड देऊ का? हॅलो हॅलो, हां आहे का? ठीक आहे, हां जरा बरं आहे. ओके. तर काय आहे ना, मी निसर्गाचा अभ्यास करणारमुळे त्यामुळे मला बोलणं अगदी हळू आहे माझं, नाही तर सगळं डिस्टर्ब होते ना, त्याच्यामुळे सवय पडली आहे ती. पण नाही, तुम्ही समजून घ्याल. सो नाही कळलं तर ऑफकोर्स मी परत विचारात मी सांगेनच. पण आपण ह्याच्यावरती जे बोलला होतात की व्यवसाय आणि याच्यातनं कसा काय वेळ मिळाला, तर काय आलं की तसं माझी सुरुवात झाली. आणि मग नंतर मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये गेलो. ॲडव्हर्टायझिंगमध्ये आम्ही नेहमी सांगायचो की आम्हाला 24 तासाचं घड्याळ चालत नाही बाबा, 48 तासाचं तरी असायला पाहिजे, कारण एव्हरी जॉब इज टू बी डन यस्टरडे असं होतं. आणि सगळंच घोड्यावर असायचं, त्यामुळे वेळ नाही मिळायचा. पण तरी पण मी आपला त्यातनं वेळ चोरून म्हणा किंवा काय, मी जायचो आपलं माझ्या भटकायला. आणि एक होतं की माझ्या घरनं मला ऑलवेज सपोर्ट मिळाला, कधी नाही. फक्त एकच होतं की बाबा कुठे तडमडायला जातो, काय सांभाळून जा, बाकी एवढं काय नाही. आणि मग आल्यानंतर काय घरात आणायला सांगता येत नाही. मग माझं कपाट बिपाट कोण उघडायचे नाहीत, कारण कुठून काय बाहेर येईल सांगता येत नाही, कपाट उघडलं, ड्रॉवर उघडलं की. त्यामुळे ते असं होतं घरी. त्याच्यामुळे आणि आजीलाही आमच्या कौतुक असायचं, अरे काय आणलं आहे त्यांनी. मला विचारायची नाही, भावाला विचारायची, ते माहीत नाही काहीतरी आणलं आहे ते. अच्छा साबीप नाही ना, म्हणून असं. तर ते आणि मी अनेक प्रकार घरात ठेवून झाले आहेत. इनफॅक्ट साप पण ठेवायचा, कारण सापांचा मी अभ्यास करतो. काय आलं की कुतूहल माझं सापांकडे जास्ती झालं, की जे अननोन गोष्टी आहेत त्याच्याकडे माझं नेहमी लक्ष जास्त जायचं, कारण त्याच्याबद्दल आय वुड लाईक टू फाइंड आउट मोर. आणि मग असं का, आणि आपल्याला माहिती आहे की सापांच्या खूप काही हे असतात. अरे मला सांगायचे, अरे त्याला डूक धरेल तो येईल. म्हटलं मग मी इकडे दगडं मारतो जंगलात आणि जाऊन मुंबईला बसतो, आला की तिकडेच पकडतो ना, एवढं जंगलात कशाला फिरायला येईल असं. आणि ते लॉजिक त्यांना ते हे नाही माहिती. ते कसं आहे, ते पिढ्यानपिढ्यात एक हे टाकलेलं असते डोक्यावर, आणि ते पडताळून कोण पाहणार, कारण ते जीवाशी खेळणं आहे.
मग ते पडताळून पाण्याची हे आम्हालाच ना, किंवा काय तर हरणटोळ डोक्यावरती पडला आणि माणूस मेला, तर ते हरणटोळ तुम्ही पहिलं त्याच्या टोकावरती असं तोंडाच्या टोकावरती टिचकी मारली तर मोडेल बिचाराची, ते काय टाळू फुटणार आहे. पण ते कसं असते की याच्यामध्ये मग आपण थोडंसं लॉजिक लावू शकतो किंवा काहीतरी ॲनालिसिस. मग काय करायचं बाबा, आज गावातनं सिंगल फाईलमध्ये चालतात पायवाटेवरनं एखादा पडला तर पुढच्याच्या पडला आणि तो घाबरून, साप म्हटल्यावरती पहिली म्हणजे दसका घेतो माणूस, भीती, तर तो घाबरून तो पडला आणि पडल्यानंतर डोक्यावर दगडावर आपटून तो मेला. ओके, मागच्यानी काय बोंब उठवली की अरे त्या ट्रेननी टोळू फोडला त्याचा आणि तो मेला, ते कोण बघायला जाणार, ते मग ते मानलं जायचं असं. ओके, तर अशा बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. त्यामुळे मग तो आकर्षण झालं त्या विषयाचं आणि मी पकडून आणायला लागलो साप, मग आयडेंटिफाय करायचं वगैरे. आणि मग हळूहळू त्यातनं वेगवेगळ्या जाती काय असतात, आयडेंटिफिकेशन कसं करायचं, म्हणजे स्केल्स मोजावे लागतात, वेगवेगळे भाग आहेत त्याच्यातले सायंटिफिक पद्धतीने आयडेंटिफाय करायचं. आणि मग ते करता करता मग BNHSमध्ये बघितलं तर कोळी हा विषय कोण करत नव्हतं, तर मी कोळ्यांबद्दल थोडंसं वाचलं वगैरे आणि मग हळूहळू जमवायला सुरुवात केली कोळी. आणि त्यावेळेला काही कॉन्झर्वेशन वगैरे एवढं नव्हतं. इनफॅक्ट मी शाळेत असताना माझा बिझनेस होता आणि त्यावेळेला माझे 2-2.5 हजार रुपये खिशात असायचे त्यावेळेला, म्हणजे एकदम श्रीमंत म्हणत होतो मी शाळेत स्टुडंट. जरा साल सांगा ना 2-2.5 हजार खिशात असण्याचं, हां, मग ते कारण साधारण त्याला जास्ती महत्व आहे. 75-76 सालची गोष्ट आहे. त्यामुळे श्रीमंत मी एकदम. आणि करेक्शन आलंय त्याच्याही आधीचं म्हणून. त्याच्याही आधीचं. तर या आमचे इथे क्रॉनिकल सगळं तिकडे बसलेलं आहे, दोघंही बायको आणि मुलगी. तर त्यावेळेला मी ते बिझनेस असा होता की आमचे एक शाळेत सर होते, ते करायचे आणि त्यांना मी हेल्प करायचो. की असं होतं की ते सायन्ससाठी जे स्पेसिमेन लागतात बायोलॉजी आणि झुऑलॉजीचे, ते आम्ही प्रिझर्व्ड स्पेसिमेन्सचा धंदा होता तो. म्हणजे ती आणायची जमा करून ती प्रिझर्व करायची आणि बॉटलमध्ये ती लेबलिंग वगैरे करून शाळांना सप्लाय करायची. मग अशी काही विचित्र ऑर्डर यायची, आम्हाला 50 गांडूळं पाहिजेत, कॉलेजचे काहीतरी बेडकं पाहिजेत 150. आणि मी अक्षरशः, मला माहिती आहे, मी विरारला जाऊन तिकडे त्या ह्याच्याखाली टोपलीमधनं बेडकं यायची पूर्वी, ती ससून डॉकला जायची, तर त्यांच्यावर ससून डॉकला जायचो कारण ते मिस व्हायला कामा नाही. आणि मग त्यांच्यावर एंट्री मिळायची ससून डॉकमध्ये. तिकडे गेलं की त्यांचे जे रिजेक्ट बेडकं असतात, जी खायला वापरत नाहीत, ती सगळी ते बाजूला काढतात, ती परत पिशवीत भरायची आणि घेऊन यायची आम्ही. असं करायचो. नंतर एक मधुकर नावाचे तारापूरवाला ॲक्वेरियमला कलेक्टर होता, साधा म्हणून कोकणातला माणूस, हाफ पॅन्ट खाकी आणि बुशकोट एक आणि पिशव्या आणि जाळ्या बिळ्या बकेट विकेट घेऊन तो राजभवनला जायचा. आणि त्याला अलाउड होतं राजभवनला जाणं, अदरवाईज राजभवनचा तो एरिया बंद आहे, तर मी त्याच्यावर जायचो. आणि त्यांनी मला, त्याच्याकडे मी तुम्हाला सांगतो की एवढं मला शिकायला मिळालं की आपल्या चौपाटीवरती किती त्यावेळेला जवळजवळ आम्ही 68 ते 69 प्रकारचे प्राणी त्या तिकडे जमवलेले आहेत त्या चौपाटीवर एका. आज गेलं तर आपल्याला तिकडे तेवढं बघायला मिळणार नाही कदाचित, कारण पोल्युशन वाढलं आहे आणि बरेचसे चेंजेसही झालेत. हाजी अलीला देखील खूप चांगलं हे होतं. इनफॅक्ट माझ्या आता फोटोमध्ये हाजी अली आहे का माहीत नाही. आता हाजी अलीला गेलात तर काय भूलभुल्या कळतच नाही. ते काय जे ब्रिज बांधले आहेत आणि एन्व्हायरमेंट कोस्टलाईन सगळी चेंज झाली आहे. तर तो धंदा मी करत होतो आणि शेवटी मोनोपॉली होती माझी. म्हणजे मला आठवतं की एक साधी पाल हे करून मी 18 रुपयाला विकलेली आहे बाटलीत. म्हणजे झोळलं बिरळं देखील 18 रुपये म्हणजे एकदम मेजवानी ना त्यावेळेला. काय गटार उघडलं की पाहिजे तेवढी, असं आहे ते. तर त्यामुळे पण एक होतं की त्यामुळे बाहेर जाऊन फील्डमध्ये प्राणी शोधून काढायचे, ते कलेक्ट करायचे. ह्याच्यामुळे माहिती झालं की हॅबिटॅट काय असतो, कुठला प्राणी कुठल्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये सापडेल. म्हणजे आता मी फिरतो तर मला बघितल्यावरती कळले आणि इतर साधारण इथे गेकोज असतील किंवा काय रेप्टाईल्स असतील किंवा पर्टिक्युलरचे प्रकारचे पक्षी असतील हे कळू शकते. आणि ते हॅबिटॅट रिडिंग हळूहळू व्हायला लागलं. आणि मग नंतर मला लक्षात आलं BNHSमध्ये गेल्यावर की नाही, कॉन्झर्वेशन हे काय आपण बरोबर करत नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला माझी मोनोपॉली होती, मी एकटा होतो सप्लायर. म्हणजे माझ्याकडे ऑर्डर्सही पेंडिंग होत्या. म्हणजे मला ते ह्याला आपल्या लालबाग परेडमध्ये एक शाळा आहे, त्यांनी मला त्या प्रिन्सिपलनी सांगितलं, अहो मला एक मोर पाहिजे. आता म्हटलं अहो मोर पाहिजे का? मोर म्हटलं नॅशनल बर्ड आहे, मला जेलमध्ये घालाल, तुम्ही पण घाल. म्हटलं काय नको, मोर बीर मी देत नाही. पण तेव्हा काय करायचो मग मी, हे स्टफ केलेले पक्षी जे होते ना ते देखील कुठे नाही. तर मी तेव्हा एकदा ते पूर्वी पेन फ्रेंड वगैरे होते, तुम्हाला आठवत असेल तर तशा माझ्या एका फ्रान्सच्या पेन फ्रेंडने एक मला कटिंग पाठवलेलं पेपरमधनं. की ऑस्ट्रेलियामध्ये कुठेतरी कॉरस्पॉन्डन्स कोर्स होता स्टफिंगचा, म्हणजे हे काय आपल्या आवाक्यातलं नाही. मग मी क्रॉफर्ड मार्केटला जायचो आणि सकाळी जायचो आणि तिथे त्या पिंजऱ्यांमध्ये पक्षी मेलेले असतात रात्रीचे, ते घेऊन यायचे 4-5 तिकडनं आणि मग ते बसून ते ओपन करायचे आणि ते स्टफ करायचे. आणि मग ते शक्य तितकं आर्टिस्ट असल्यामुळे माउंट करणं त्याला त्या पद्धतीने नॅचरल पोश्चरमध्ये तो आला पाहिजे, हे सगळं करायचो मी. नंतर मग हळूहळू सगळं बंद केलं. म्हटलं हे काय कॉन्झर्वेशन आपण करणार तर हे काय बरोबर नाही. आणि मी
माझं सगळं इन्कम आणि करोडपती होण्याचं स्वप्न मी तेवढं गुंडावून बाजूला ठेवलं. शेवटी मला वाटतं एक मला कुठेतरी माळ्यावर माझ्या बाटली सापडल्या स्पेसिमेन होते मध्ये माझ्या मुलीची तेव्हा ग्रीनलँडला होती, त्या शाळेत नेऊन दिले. तर टीचर म्हणे, हो सर हे आम्हाला जर माउंट करू द्या. म्हटलं अजिबात नाही, पाहिजे तर घ्या, नाही तर तुम्ही काय ते करा त्याचं, माउंट घेऊन करा परत कुठलं. तर असं ते हळूहळू मग त्यातनं तेव्हा तो व्यवसाय होता माझा. नंतर मग हळूहळू मग मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये गेलो आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये मी म्हटलं तसं हे रसना वगैरे दॅट इज माय बेबी इनफॅक्ट राईट फ्रॉम पॅकेजिंग. नंतर मग कॅनमॅन म्युच्युअल फंड वगैरे मोठे क्लायंट्स होते, त्यामुळे खूप काम असायचं. आणि त्यात करून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मग बाहेर आणि फोटोग्राफी करायचो, त्याच्यामुळे फिरायचो. आणि एकदा असंच नाणेघाटात फिरायला गेलो, तिकडे ते केस्टलचे नेस्ट असतात ते ह्याचे शिकारी पक्षी कड्या कपारीवर, आणि इथे पोचायचं कठीण आहे म्हटलं. मग तेव्हा कुठेतरी आठवलं की रॅपलिंग करतात दोरीने वगैरे, तर ते करता येते, मग ते शिकायला पाहिजे. मग हळूहळू ते शिकल्यावर मग ते एक आणखीन लागलं. कारण ते ॲडव्हेंचर असं आहे की ते एकदा ते एक नशाच आहे इनफॅक्ट, ती लागली की मग ते सुटत नाही. त्यामुळे ते दोन्ही सायमल्टेनियसली, पण त्याचा उपयोग इकडे व्हायचा मला खूप. डोंगरात कुठेही फिरायला मग काही भीती वाटायची नाही की साहित्य घेऊन गेलं की काम होते. आणि बरोबरची 1-2 माणसं असायची. नंतर मग असं करत करत पुढे हळू मग मी फोटोग्राफी करताना माझ्या लक्षात आलं की आता मी तुम्हाला खरं वाटणार नाही, पण वाघासाठी मी नॅशनल पार्कमध्ये गेल्या 15 वर्षात गेलेलो नाही आहे कुठलंही. कारण मला कंटाळा झाला आहे की वाघाचा फोटो काय काढायचा. आता खरं म्हणजे वाईल्ड फोटोग्राफी तरी वाईल्ड राहिलेलंच नाही आहे. जे काय आहे ते सगळं बंदिस्त आहे. आयदर नॅशनल पार्कमध्ये आपण मोठं स्वप्न आहे ते नॅशनल पार्क, अदरवाईज राणीची बाग आहेच. मग तुम्ही काढलेले फोटो, आता मी दरवेळेला वाघाचे फोटो एवढे फेसबुकवरती बघायला मिळतात की वाघ आहे आणि मस्त फोटो काढले आणि मागे त्याच्या जीप दिसते, कळलं की नाही. जीपवरती पण लादलेली माणसं आहेत बरीचशी असं, आणि ते काय त्याला अर्थ नाही आहे इनफॅक्ट. पण काय त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन नाही माहीत नाही. आता एक तर फॅड झालं आहे वाघाचे फोटो. टायगर सफारी, आमची एक मैत्रीण आहे, तिला मीच गाईड केलं होतं. ती बिचारी गोदरेज गोदरेज काय ते प्रॉपर्टीजमध्ये कामाला होती. त्याच्यामुळे सर मला टूर्स ऑर्गनाईज करायला. म्हटलं कशाला पगार मिळतो आहे मस्तपैकी, टूरवरच्या भानगड कशाला पडते. नाही मला करायचं. मग रायगड केले आणि मग मला आले मी ताडोबा करते. म्हटलं ठीक आहे, कितीला, तर मी 3,000 रुपये. म्हटलं अगं तू शाळेचे प्रोग्राम 3,000 रुपयात करते, 1,800 रुपयात करते. म्हटलं तुला बिलो स्टँडर्ड समजणार लोक, तसं करू नकोस. कारण शाळांना म्हणजे 3,000 वगैरे लावले तर तो समजा हां बाबा हिला काहीतरी माहिती आहे ह्यातली आणि ही करते व्यवस्थित असं. आणि शेवटी तिने मग ते ताडोबाला एकदा ग्रुप घेऊन गेले आणि ताडोबाच्या शेवटच्या फायनल डेला डिनर असते. तर डिनरला म्हणजे सर माझ्याकडे लोकांनी 2-3 लोकांनी पैसे मागितले हो, परत वाघ दिसला नाही म्हणून. म्हटलं आता पुढच्या वेळेला एक काम कर, कुत्रे खूप आहेत मुंबईत, पट्टे मार आणि घेऊन जा एक बरोबर आणि तिथे सोड जंगलात. असं आहे. म्हणजे त्यांना म्हटलं कळणार नाही वाघ आहे का कुत्रा आहे. त्याच्यामुळे असं एकंदर गमती आहे त्या सगळ्या. तर मी थोडासा माझा काय होता की फोटोग्राफीमध्ये मला डॉक्युमेंटेशनमध्ये जास्त इंटरेस्ट होता की काय आहे. कारण माझं काय आलं, मी जवळजवळ BNHSमध्ये असल्यामुळे सगळ्यांकडनं ऐकत, अरे व्हॅली ऑफ फ्लॉवर जा यार बहुत अच्छा है, ये वो यू नो ब्युटिफुल लाईक ॲलिस इन वंडरलँड, एकदम हे आहे ते आहे. त्यामुळे जायची संधी मिळत नव्हती. मग लग्न झालं सुदैवाने, बायकोनी ओके म्हटल्यामुळे. हां, कारण आमच्यासारख्या लोकांना कठीण असतं थोडंसं, पण बायको पण माझ्याबरोबर फिरायची वगैरे इनफॅक्ट. आणि 2005ला मी पहिल्यांदा व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला गेलो उत्तराखंडमध्ये. आणि तिकडे गेलो मित्रांनो, मी बघितले ना व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, तर अक्षरशः मी कॅमेरावर ठेवला, डायरेक्ट साष्टांग नमस्कार घातला पहिली. म्हटलं आपलं का आपण काय आहे, मग एक किसवं छोटं हे पण नाही आहे. आणि तिथे कळलं की काय त्याची मॅग्निट्यूड आणि ग्रँडिओसिटी असते मोठी, म्हणजे किती मोठा असू शकतो निसर्ग. पसारा त्याचा बघितला 8 किलोमीटर आहे अशी लांबलचक, आणि बऱ्याचशा वेळेला त्याचे ढग असतात त्यामुळे दिसतही नाही. आणि अशी 2-2.5 किलोमीटर रुंदी आहे त्याची, आणि सगळं कार्पेटसारखं फुलांनी भरलेलं असते. तर आपण गेलेलं असाल व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला बरेचसे लोक. तर तिथे मी गेलो आणि त्याच्यानंतर मग परत आलो. फोटोग्राफ एकदम आय वॉज बीमिंग की बाबा अरे काय मस्त फोटो मिळाले. तर आले आणि ते आमचे डॉक्टर जयवंत म्हणून नाही का, म्हणजे SD जयवंत, जे BRCमध्ये डॉक्टर होते. आणि इवर लाईक अ वॉकिंग एन्सायक्लोपीडिया, म्हणजे ते गुरुच या सगळ्या बाबतीत. मग त्यांना कुठलाही विषय विचारा ते असे फटाफट सांगायला लागायचे. मग ते ह्याच्या केवमधले फ्रेस्को पेंटिंग असो, मूर्तिशास्त्र असो, गड किल्ल्यांचा शास्त्र असो, फ्लोरा फॉना असो, ॲस्ट्रॉनॉमी, काही म्हणजे कुठलाही विषय, तर ते पटापट सांगायचे. तर त्यांना मी फोटो दाखवले.
तर म्हणाले हे सर हे काय का त्यांना आम्ही डॉक्टर काका म्हणायचो. डॉक्टर हे काय तुम्हाला टपली मारली आणि हे काय असं कसं सांगणार. छान मुलगी दिसली की मुला चेहऱ्याचा फोटो काढतात तसं नसते. म्हणलं का. अरे हे आयपोमियामधलं आहे. तर आयपोमियाला मागच्या बाजूला एक स्पर असतो त्याच्यावरनं आयडेंटिफाय करता आहे. म्हटलं हे आपल्याला कुठे माहिती आहे मागच्या बाजूने फुल ओळखतात. तर मग ते म्हटलं आता याच्यामुळे असं करत मी हळूहळू मला फोटोग्राफीने मला बॉटनी थोडंसं शिकवलं आणि जे काय माझी माहिती करून घ्यायचो इन्फॉर्मेशन ती सगळी फोटोग्राफीमुळेच. त्याचं बेस फोटोग्राफी आहे नाही तर काही कारण नव्हतं. कारण मी आर्ट स्टुडंट इनफॅक्ट. रेगोट्या मारणारे तर पराठे मारणारी माणसं आम्ही ह्याच्या टेक्निकल गोष्टीमध्ये आणि खूप टेक्निकलमध्ये ते किचकट असते. त्याची टर्मिनॉलॉजी वेगळी असते सगळी. त्याला स्पर म्हणतात हे आम्हाला माहिती नव्हतं आधी. आणि मग असं करत मग पुढच्या वेळेला गेलो असं करत मग शेवटी मी बघितलं तर एकच पुस्तक होतं ज्या माणसाने ते व्हॅली ऑफ फ्लावर्स त्याला ॲक्सिडेंटली सापडलं. एक्सपेडिशन करून परत येताना व्हाईट आऊट झालं आणि ते कुठेतरी भलतीकडे उतरले आणि उतरल्यावर त्यांना एका ठिकाणी असं फुलं दिसली फुललेली आणि काहीतरी आवाज ऐकू आले. तर म्हणून इथे आवाज आहेत म्हणजे लोक असणार. मग ते हळूहळू खाली उतरले. पहिले त्या नंदनवनात होते ते सगळ्या बाजूनी फुलं फुललेली आणि त्यावेळेला ते गुराखी लोक तिकडे आपले मेंढपाळ असतात ते लोक मेंढ्या चाळायला तिकडे घेऊन जायचे. तर त्यांना आकाबाईका मारून त्यांनी बोलवलं वगैरे आणि त्यांच्यावर ते खाली गेले आणि मग ते परत गेले इंग्लंडला वगैरे आपल्या ह्याच्यात. तर फ्रँक स्मिथ आणि पॉल स्टँटियन नावाची ती मंडळी होती. त्या दोघांनी मग त्याला ते राहावे ना की हे काहीतरी वेगळंच बघितलं पाहिजे जगात आपण. तर त्यांनी तिकडनं एक हॉर्टिकल्चरिस्टला घेऊन परत त्यांनी प्लॅन केला आणि इकडे आले आणि मग त्यांनी ते आयडेंटिफाय केली बरीचशी. आता तुम्ही जे इंग्लंडला वगैरे जाता तिथे जेरॅनियम्स वगैरे जे बघता किंवा पोटेंटिलसच्या ज्या हायब्रिड व्हरायटीज बघता त्या सगळ्या इकडनं नेऊन त्यांनी त्याच्यावर डेव्हलप केलेले आहेत आणि ते गार्डन फ्लावर्स म्हणून वापरतात. आणि आपल्यालाच माहीत नाही आहे. आपल्याकडे सदाफुली वगैरे सोडले तर आपल्याला काय माहिती नसते. तर त्या ह्याच्यामध्ये मग त्यांनी हळूहळू ते करता करता ती व्हॅली पॉप्युलर झाली आणि मी बघितलं त्यांनी आल्यानंतर एक पुस्तक लिहिलेलं छोटंसं आणि त्याच्यात ते व्हॅली ऑफ फ्लावरचे फुलांचे थोडेसे नमुने आहेत. तर मी म्हटलं हे कठीण आहे की म्हणजे आपल्याकडे आहे हे आपल्याकडे असून आपण डॉक्युमेंटेशन करत नाही. तर आम्हाला ॲज अ फोटोग्राफर फील्ड इन माय ड्युटी किंवा मला ठीक आहे बाकीचे विषय जाऊ देत पण हे तरी करायला पाहिजे. आणि मी जे सुरू केलं सपाटात लागला तो. म्हणजे जवळजवळ 13 वर्ष मी ते व्हॅली ऑफ फ्लावर्स करत होतो. त्यातनं जवळजवळ 18 ट्रिप झाल्या असतील. आणि सोपी गोष्ट नाही आहे कारण काय आहे की इथून निघाल्यानंतर आता तर फ्लाईटनी जातो आपण डेहराडूनपर्यंत पण पूर्वी ट्रेननी जायचं. मग तिकडनं रात्रीची ती एक कुठली तरी निजामुद्दीन एक्सप्रेस आहे AC एक्सप्रेस ती पकडायची. ह्याला उतरायचं हरिद्वारवरनं 24 तास गाडी चालवून गोविंद घाटला पोचायचं किंवा त्यावेळेला जोशी म्हटला आता रस्ते झाल्यामुळे आपण गोविंद घाटपर्यंत जाऊ शकतो. आणि गोविंद घाट हा बेस आहे त्याचा. म्हणजे जो बद्रीनाथ रूटवरती चारधाममधला जो ईस्टर्न मोस्ट आहे तिथे बद्रीनाथच्या रूटवरती 25 किलोमीटर अलीकडे गोविंद घाट आहे. तिथे गाडी सोडायची आणि तिथे ती अलकनंदा नदी क्रॉस करायची आणि मग तिकडनं ट्रेक सुरू होतो. 13 किलोमीटर ट्रेक केल्यानंतर घांगरिया नावाचं गाव आहे तिथे तुम्ही राहू शकता. आणि तिथून मग व्हॅलीत जायचं एक साधारण 4 किलोमीटर आतमध्ये. ते 10,500 फुटावरती आहे. 10,000 फुटावर घांगरी आहे 10,500 फुटावर व्हॅली आहे आणि व्हॅली फ्लॅट आहे व्हॅली असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर त्याच्या अलीकडे एक उजवीकडे फाटा फुटतो. तिकडनं गेलं की तुम्ही हेमकुंड साहेबला जाता. हेमकुंड साहेब साधारण 13,500 फूट अल्टिट्यूडवर आहे. आणि तिथे मी गेलो फोटोग्राफ करायला लागलो हळूहळू. दरवेळेला काही ना काहीतरी अजूनही मी जातो तर मला काहीतरी नवीन सापडते. असा निसर्ग आहे मित्रांनो की संपणारच नाही आहे ते काय. आणि ते करत असताना एक माझ्या लक्षात आलं की तिथली जी म्हणजे जगप्रसिद्ध अशी जी 2 फुलं आहेत एक तर ब्रह्मकमळ म्हणजे आपल्याकडे इथे फुलते ते ब्रह्मकमळ नाही आहे. कळलं की रात्री 12 वाजता फुलते लोक फेसबुकवर टाकतात. ते मला वाटतं काहीतरी लिली ऑफ जेरुसलेम का काहीतरी त्याचं नाव आहे. आणि जे ओरिजिनल ब्रह्मकमळ आहे ते कोबीच्या फुलासारखं आहे. ते आपल्याला फोटोमध्ये बघायला मिळेल. कोबीची फुलं एवढी मोठी असल्यासारखं तो एक बल्ब येतो मोठा आणि त्याच्या आतमध्ये ॲक्च्युअल फुलं असतात. ती बाहेरचं आहे ते कवरेट्स आहेत त्याची फक्त. आणि ते अक्षरशः म्हणजे कोबी टोकवाला कोबी असेल असं दिसते ते एक फूल ब्रह्मकमळ. आणि त्या ब्रह्मकमळच्या फॅमिलीतले हिमकमळ अशी इतर आहेत ती थोडीशी लेट हे होतात. ही सगळी पावसाळी वनस्पती आहे त्यामुळे जुलैपासून ते ऑक्टोबरपर्यंत ते असतात ही वनस्पती. आणि काही त्याच्या कालावधी चेंज होत असतो. मग तुम्ही व्हॅलीमध्ये जाता तेव्हा आज गेलात तर जांभळं दिसेल सगळं. एक 15 दिवसांनी गेलं ते पिवळं झालेलं असेल
कळलं की नाही. त्याच्यानंतर गेलं तर लाल असेल कदाचित. असं ते सारखं चेंज होत असते, कारण त्या एकाच इकोसिस्टममधनं ती एक 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 वर रुजतात, वर येतात, फुलतात. त्यांचा फुल झालं की ते दुसरं वर येते, असं आहे. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा जायचो तेव्हा सुरुवातीला मी ट्रेक करून गेलो. नंतर म्हटलं ट्रेक करण्यात काय पॉईंट नाही, कारण तो जो वरती जाण्याचा जो रस्ता आहे तो थोडासा जंगलामधनं जातो आणि नंतर वरती ओपन ग्लेड्स आहेत, माउंटन ग्लेड्स, आणि तो रस्ता असा असा जातो मिएंडरिंगवरती. तर त्या मधल्या पॅचेसमध्ये ही सगळी फुलं फुलतात. आणि तिथे मी एक लक्षात आलं की मी घोड्यावरनं नेक्स्ट इयर मी घोड्यावरनं गेलो. म्हटलं बघा तो टाईम वेस्ट होतो. आणि हेमकुंड साहिबचा तलाव जो आहे त्याच्या एका टोकाला ते लक्ष्मणाचं मंदिर आहे हेमकुंड, आणि बाजूला हेमकुंड साहिबचा हे आहे त्यांचा गुरुद्वारा. तर त्या देवळाच्या बाजूने एक रस्ता जातो आतमध्ये, ते आता बंद केलं आहे लोकांना, पण आम्हाला जायला मिळते कारण आम्हाला ते ओळखतात सगळे. तर मागे तिकडे सगळी फुलं फुललेली असतात आणि या स्लोप्सवरती असतात. तर तिथे त्या ठिकाणी जाताना एक लक्षात आलं की एक ठराविक लेवल तुम्ही गेलात. नेहमी सांगतो, आमच्या गिर्यारोहणच्या मित्रांमध्ये पण बोललो मी, की फ्लोरा जो आहे हिमालयन फ्लोरा तो अल्टिट्यूड स्पेसिफिक आहे. म्हणजे झाडं आहेत ती, मग त्याचं पर्टिक्युलर टेम्परेचर किंवा तो जो थंडावा आहे तो मिळाल्याशिवाय ते फुल होतच नाही तिकडे ते झाड. तर साधारण ब्लू पॉपी दिसायला लागली म्हणजे आपण साधारण 11,000 फूट क्रॉस केले असं समजायला हरकत नाही. दीज आर व्हेरी गुड इंडिकेटर्स इनफॅक्ट, आणि फुल प्रूफ इंडिकेटर्स आहेत ती. अनलेस बाबा हा लँडस्लाईड झाले आणि तो अख्खा भाग खाली आला 1,000 फूट आणि तिथे जर ते रुजलं तर वेगळी गोष्ट आहे. बट अनटच त्याच्यामध्ये दीज आर गुड इंडिकेटर्स. त्यानंतर तुम्ही जेव्हा 12,000 फुटाच्या 12,500 फुटाच्या वर जाता तेव्हा ब्रह्मकमळ दिसायला लागतात. आणि त्याच्यावरती 13,500च्या वर गेल्यावरती ते फेनकमळ आणि हिमकमळ जे आहेत ते तिथे दिसणार. मग खाली ते दिसतच नाहीत. तर ते जर पाहिजे तर तुम्हाला तिथे तंगडीतोड करत जायला पाहिजे त्या टेम्परेचरमध्ये. आणि अक्षरशः एवढं असते की ते सगळे बोल्डर्स असतात. भीती वाटते की एक तर बोल्डरचं पॅच जे स्लोप्स आहेत ते कुठला गरंगळला तर काय होईल सांगता येत नाही, कारण तिकडनं ड्रॉप म्हणजे 1,000 फूट 1,500 तिथे काय बाकीच्या इंच आणि फुटामध्ये स्क्वेअर फुटामध्ये काय आपल्यासारखं मुंबईसारखं नाही, मीटर डायरेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे फोटो काढताना एक लक्षात आलं की वेदर जी आहे ना ती खूप तिकडची म्हणजे फोटोग्राफरसाठी कंडिशन नाही आहे. कारण काय एकतर पावसाळ्याचे दिवस आणि बऱ्याचदा ओव्हरकास्ट असते स्काय, त्यामुळे जेव्हा ओव्हरकास्ट असते तेव्हा तुम्हाला हे मिळत नाही, म्हणजे एक्सपोजर मिळत नाही, रीडिंग मिळत नाही. मग स्पीड वाढवा किंवा असं करा तर ते स्कोप नसतो. मग त्यावेळेला बऱ्याचदा काय व्हायचं की फुलं ती आणि विंड वेलॉसिटी खूप असते, त्यामुळे फुलं स्टेडी होतात नाहीत फोटो काढण्यासाठी. मग ती हळत असतात सारखी, त्यातनं करून आपण काढतो फोटो. आता एकदा घरी आल्यावरती आईला खूप उत्सुकता असायची बघायची, मग तिला फोटो दाखवाय आणि तिला आधी निसर्गाची आवड, तेव्हा फुलं बिलं बघून ती म्हणजे अरे ते असे का रे आउट फोकस वाटतात. तर मी म्हटलं अगं काय करणार, तिकडे विंड एवढी असते ना, त्यामुळे 15 फोटो काढले 1-2 म्हटलं कुठेतरी शार्प फोकसमध्ये मिळतात. तर कारण नाही तर विंडसाठी थांबावं लागते खूप आणि वेळ नसतो तेवढा. ती म्हणले हो काय, अरे मग आमच्या हिंडोलसारखं आहे, जो हिंडोल राग आहे आपल्याला काय अकिटं समजत नाही त्यातलं मला. तर ते ती म्हणाली की हिंडोल म्हणजे तुला माहिती आहे का काय. तर म्हणून मी कुठे ऐकलेलं होतं की झोका आहे. तर झोका म्हणजे काय असते, पेंडुलम असते ते, आणि पेंडुलमचा जो एक ॲपेक्स एक एंड असते ते जिथे जाते तिकडनं ते परत रिव्हर्स येते. तर त्या पॉईंटला 0 हे असतो मोशन. तसंच ह्या टोकालाही असते. तर ते जर तू पकडू शकलास तर तुला स्टेडी फोटो मिळतील. म्हटलं हे खरं आहे म्हटलं. आणि मी ते मग बऱ्याचदा मला त्याचा फायदा झाला ते सांगितल्याचा, कारण बऱ्याचदा ते व्हायचं म्हणजे असं ते झुलते असं फुलमध्ये येऊन इकडे थांबल्यासारखं व्हायचं, तेव्हा तेवढ्यात पिक्चर मिळायची. पण त्यावेळेला मग कसं असते की तुम्हाला पाहिजे ते बॅकग्राऊंड नसते, आणि इथे जे बॅकग्राऊंड आहे किंवा स्ट्रेट फ्रंटला जे बॅकग्राऊंड ते इथे नसते, आणि निसर्गात कंट्रोल असं काहीच नाही आहे. कळलं की नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो की कंपोज करा म्हणतात लोक, फ्रेम कंपोज करा, आणि त्याचे काही रूल्स आणि नॉर्म्स आहेत. तर ते लागू पडत नाहीत बऱ्याचदा. कारण काय होतं की बॅकग्राऊंड असतात, नंतर मग इतर काही गोष्टी असतात. आता एक फूल आहे, त्याच्या आजूबाजूला सगळी झाडी आहे, त्यातनं ते फूल तुम्हाला शूट करायचं आहे. तर मग त्याच्यावरती टेक्निक्स वेगळे आहेत. पण कॉम्पोजिशन जी आहेत ना ती तुम्ही कॉम्पोजिशन करत नसता, तुम्ही फक्त फ्रेम लावता. हा महत्त्वाचा भाग आहे की कॉम्पोजिशन रेडी असतात नेचरमध्ये, तुम्हाला कळलं पाहिजे कुठली फ्रेम घेतली की चांगलं दिसणार आहे. कळलं की नाही, असं असते ते. त्यामुळे ते शोधायचं आणि फोटो काढायचे, हे त्यातलं स्किल आहे. बाकी आपण कंपोजिशन करत नाही, कंपोजिशन करणार नेचरच आहे. मग अशी एक दोन धावते उल्लेख झाले ते म्हणजे कोळ्याचे आणि सापाचे. काय होते माहिती आहे ना, मला आता खरं म्हणजे
50 वर्ष या फील्डमध्ये असल्यामुळे एवढ्या गोष्टी आहेत की आपण 15 दिवस बसलो तरी माझं थांबणार नाही. पण त्यामुळे ह्यांनी खरं लगाम ठेवला पाहिजे. तर आणि तो फ्रीडम मी त्यांना दिलेला आहे की मी मला डायरेक्टर कसा ओरडतो कट, तसं कट बोललात की मी थांबेन. पण हे कोळ्यांचं होतं. इतकं पीस रूढ नाही होते की आम्ही कट म्हणावं त्याला. नाही. तर सापांचा जसं मी अभ्यास करत होतो तसं मी कोळ्यांवरही अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला डॉक्टर टिकादर नावाचे ह्यातले म्हणजे कुलगुरू मानले जातात. ते ZSI झोनल ऑफिस पुण्याला होतं, तिथे ते डायरेक्टर होते. आणि यातला बुजुर्ग माणूस म्हणजे त्यांनी पहिलं थॉमिसिडेवरती स्पायडर्स की टू आयडेंटिफिकेशन ऑफ स्पायडर्स हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे. आणि दुसरे ग्रस्त होते BH पाटील म्हणते, भावनगरला होते. तर मी त्यावेळेला पत्ते कसे तरी करून मिळवले. आणि त्यांना छापकर साहेब आपलं हे टिकादर साहेब तर रेग्युलर ते पेपर्स लिहायचे जर्नलमध्ये, त्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट होता. आपण BH पटेल शोधून काढले. त्यांना दोघांनी पोस्टकार्ड लिहिली त्यावेळेला असं आणि ती पाठवून दिली. तर त्या BH पटेलांचं असं म्हणणं आहे की तुझं कलेक्शन आहे ते घेऊन सगळं तू ह्याला ये. तर म्हणलं हे काय आपल्याला जमणार नाही. पुण्याला मी जायचो कारण पुण्याला आमच्या आई ट्रीटमेंटसाठी जायची आवाजाच्या. तर तेव्हा मग आईबरोबर जायचो मी. आणि नेमका त्यावेळेला शनिवार रविवारी आई जायची. तेव्हा शनिवारी तिकडे जाऊन चालत नाही कारण हे काहीतरी मला वाटते बंद व्हायचं आम्ही जाईपर्यंत. मग एकदा त्यांना फोन केला, मग ओके आय विल वेट यू कम. मग मी ते बाटल्या तेव्हा काय ते हॉर्लिक्सच्या बाटलीमध्ये प्रिझर्व करून ठेवलेलं ते घेऊन गेलो. सगळं घेऊन गेलो, तिकडे बसलो. आणि ते म्हणाले एवढासा मुलगा आहे आज कॉलेजमधला. तर म्हणजे तसं का ते म्हणजे यस सो टेल मी काय तुला इंटरेस्ट आहे स्पायडर्समध्ये पण काय करतोस. म्हणून सर आय हॅव कलेक्टेड सम स्पायडर्स. हॅव यू व्हेअर इज द कलेक्शन. म्हणून आय गॉट इट. हो ओके शो. मग मी काढून ती एक बाटली समोर ठेवली. बाटली समोर ठेवल्यावर त्यांनी बस्तावडे नावाचे त्यांचे स्टुडंट होते, ते आता मोठे डॉक्टर आहेत. ही इज अ PhD ऑन मला वाटते स्कॉर्पियन्स वगैरे. तर ते स्टुडंट त्यांना बोलवलं रूममध्ये. अरे देखो इतना अच्छा बना है इसने कलेक्शन. तर मी ते कलेक्शन ते म्हणून वेअर डिड यू लर्न दिस टेक्निक, हू शोड यू दिस टेक्निक ऑफ प्रिझर्विंग. कारण कसं असते ते वेट प्रिझर्वेशन असते, म्हणजे केमिकलमध्ये तो स्पायडर टाकलेला असतो आणि त्याला लेबलिंग करावं लागते. तर लेबलिंग कागदावरती पेन्सिलनी लिहायचं असते आणि ते अल्कोहॉलमध्ये तुम्ही टाकलं तर ते विरघळत नाही, किंवा पेन असेल तर ते हे होऊन जाते, फेडावर होते, किंवा ते ह्याला टिंट येते प्रिझर्वेटिव्हला. त्यामुळे ते तसं तर ते मी केलेलं होतं पद्धतशीर, फक्त नावं माहिती नव्हती. त्यामुळे मेल फिमेल ते सगळं टाकून ते म्हणलं की म्हटलं मी जर्नलमध्ये आहे, BNHSमध्ये इकडे तिकडे. आणि तेव्हा नेट वगैरे काय नव्हतं, त्यामुळे पत्र लिहून माहिती येणं म्हणजे तोपर्यंत आपलं वय निघून जायचं अशी परिस्थिती होती. तर त्याच्यामुळे म्हटलं काय तेवढा धीर पण नसायचा ना, उतावळे पण अरे नाही काय. मग ते खूप झाले. त्यामुळे दिस इज द परफेक्ट वे ऑफ वे. मी किती % टाकलेस म्हटलं ॲज आय रेड 70% अल्कोहॉल मेथनॉल. तर मग येस करेक्ट. मग ते एवढे खुश झाले की ते मला घेऊन गेले त्यांच्या लॅबमध्ये. ते स्वतः मला जरा स्टूल दिलं उंच आणि मायक्रोस्कोपच्या खाली त्यांनी दाखवलं मला कसे पार्ट्स बघायचे असतात, स्पायडर आयडेंटिफिकेशन काय आहे. तेव्हा कळायला हे म्हटलं मोठं व्यापच आहे, कारण त्याचे पार्ट्स अक्षरशः म्हणजे त्याचे लंग्स वगैरे बघावं लागतात, बुक लंग्स येते. आणि त्यांनी ते मायक्रोस्कोपखाली दाखवलं कसं बघायचं असते काय असते. पण हे म्हणजे ऑफकोर्स आयुष्य घालवलं आहे त्या माणसाने, त्याच्यापेक्षा चांगला आणखीन कोण आपल्याला गाईड मिळणार. मग मी ते करत होतो. मग काही वर्षानंतर मी ते बंद केलं, मग दुसरीकडे डायव्हर्ट केलं. मग तेच आहे की मी सायन्सचा स्टुडंट नसल्यामुळे एक विषय घेऊन PhD वगैरे करायचं मला काही डॉक्टरेटची इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे माहिती आपल्यापुरती झाली मिळाली बस झालं. मग आता मी आमच्या अलीकडे काही वर्षापूर्वी एका मुलाला गाईड केला मी स्पायडर्समध्ये. त्यांनी बरंचसं काम केलं. आता खूप लोक काम करत आहेत स्पायडर्सवरती. असे वेगवेगळे विषय घेऊन कामं करायची हे होती, मला संधी पण मिळाली चांगली. आता काय झालं आहे, आता की PhDसाठी तुम्हाला गाईड मिळत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही एखादा विषय जर घेतला आडवाट्यातला, गाईडच मिळत नाही आहे. सॉरी कंडिशन आहे इनफॅक्ट. म्हणजे आपलं अकॅडमिक्स कुठे चाललं आहे काय कळत नाही आहे. आणि मग ते तुम्हाला काहीतरी नको असलेला सब्जेक्ट तुमच्यावरती लादणार, याच्यावर कर. माझी 2 मुलं आमची डॉल्फिन्सवरती अभ्यास करत आहेत. तर ती मुलगी जी आहे तिने एक पेपर तिला सिंगापूरला वाचला, तिला डोक्यावर घेतला. ते जगातले सगळे सायंटिस्ट आलेले आणि ते म्हणाले की यू हॅव डन फॅन्टॅस्टिक वर्क. तर ती एवढी लहान, ती एकदम हे झाली, भारावली. मग ते जेवायला वगैरे घेऊन गेले म्हणे मला त्याच्यावर. आणि मग दे आर इन टच विथ मी. तर काय होतं की तिला नंतर कळलं आहे की अख्ख्या जगामध्ये वेल्सवरती किंवा डॉल्फिन्सवरती जे सिटेशियन्स म्हणतात त्याच्यावरती काम करणारी जी कम्युनिटी आहे ती इथून गुजरातपर्यंत आणि ह्या बाजूने आलं, म्हणजे सिंगापूर साईडनी वगैरे आलं ते बंगालच्या महासागरापर्यंत, त्या टोकापर्यंत भारताच्या तेवढा सगळा डेटा आहे त्यांच्याकडे. फक्त भारताचा जो कोस्ट आहे तेवढा डेटा नाही आहे.
कारण आपले नॉर्म्स आणि आपले रूल्स फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, म्हणजे साधी गोष्ट आहे की एक जो आपण ह्याला स्टँडर्ड म्हणतो आम्ही त्याला, की एखादा मार लागलेला मरतो आणि तो कोस्टला येऊन तो पाणी सोडून ते निघून जाते आतमध्ये समुद्रात पाणी, तो तिकडे मग तो हे लोक काय करतात, तो सडल्यानंतर ते घाणेरडा दुर्गंधी येते तिकडे, त्यामुळे ते तुकडे करतात आणि रेतीत पुरून टाकतात. तर हे लोक जातात तिकडे आणि त्याच्या स्किनचं सॅम्पल काढावं लागते की त्याची मग ती DNA वगैरे करतात. तर ते स्किन सॅम्पल काढायला गेले यांना परमिशन मिळत नव्हती. माझे काही ओळखीच्या लोकांना करून मी मुंबई म्हणजे महाराष्ट्र कोस्ट, गुजरात कोस्ट, प्रत्येक स्टेटचं परमिशन वेगळी असं करून ते रिसर्च करतात. म्हणजे काय आपल्याकडे लेवल आहे रिसर्चची ते बघा तुम्ही, म्हणजे त्यात सपोर्ट करायला पाहिजे खरं म्हणजे. सो अनफॉर्च्युनेटली ठीक आहे, पण तरी आपली मुलं चिकाटी यांनी करतात आहेत काम आणि अफलातून काम होते म्हणजे या फील्डमध्ये, ते बघून आनंद होतो. शेवटची 15 मिनटं बाकी आहेत. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 10 मिनिटात प्रश्न घेणार आहोत. 8:25ला आपण शेवटचा प्रश्न घेणार आहोत, कारण कार्यक्रम वेळेत सुरू करून आपण वेळेत संपवतो. आपल्याला वेळेच्या पुढे जायचं नाही आहे, त्यामुळे कोणाला विचारायचे असतील तर प्रश्न विचारू शकता. मकरंद बोल. फोटोग्राफी होती, म्हणजे प्रिंट मीडियापासून तू सुरुवात केलीस आणि डिजिटलपर्यंत आलास, तर हा जो फोटोग्राफीचा प्रवास झाला आहे टेक्नॉलॉजीचा, त्याने नुकसान झालं आहे का फायदा झाला आहे? दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे नुकसान झालं की उठसूट कोणी फोटोग्राफी करायला लागलं आहे. मग आपल्या फोनमध्ये पण आता कॅमेरे आहेत. सो एनिवे दॅट अपार्ट, जोक्स अपार्ट, की काय आहे की टेक्नॉलॉजी रोजची ॲडव्हान्स होते. ओके, आणि यू हॅव टू पुट युअर स्टेप इन टू इट, कारण तुम्हाला मागे राहून चालत नाही. त्यामुळे मी देखील आज डिजिटलवर आलो. आता मी लेटेस्ट तो हा घेतला आहे, मला अजून ती नावही आठवत नाही, ड्रोन नाही, पण मिररलेस टेक्नॉलॉजी आली आहे. ओके, तर मिररलेस कॅमेरा आत्ता मी घेतला. मी डिजिटल पण जेव्हा सगळं संपलं होतं तेव्हा मी पहिला डिजिटल घेतला, आणि माझ्याकडे अजूनही माझे मॅन्युअल कॅमेरे आहेत, ते मला वापरायचे आहेत, कारण सुदैवाने आता फिल्म मिळायला लागले आहेत. तर ते फिल्मच्यावरती कसं होतं की आता त्यातला फोकस जो आहे ना, तो मला वाटतं थोडासा डायल्यूट झाला आहे. म्हणजे सिरियसनेस फोटोग्राफीतला, की आज मला माहिती आहे की मला या मोगऱ्याच्यावरती माशी बसली येऊन आणि मला त्याचा फोटो काढायचा आहे, तर माझ्याकडे ट्रान्सपरन्सी किंवा वाघ आहेत जंगलात, तर माझ्याकडे ट्रान्सपरन्सी मी रेशनिंग करायला लागायचं की बाबा वाघ दिसलेला नाही अजून, वाघ दिसणार, मग 2 रोल राहू देत. तो प्रश्न आता येतच नाही, का आता नुसतं लावलं. आता मी बघतो ना, आम्ही कुठे जाऊन बसलो की बाजूला 4-5 फोटोग्राफर असले, मला एकटं जायला आवडत नाही ग्रुपमधनं, त्यामुळे मी एकटा जातो. मला कोण थांबवणार नाही, माझ्या मनाप्रमाणे मी करतो फोटोग्राफी. ग्रुपमध्ये गेलं की तो बाजूचा कॅमेरा आहे, तो जेव्हा तो पक्षी येतो समोर, हा जो आपण क्लिक करतो आहे, तर हा जो क्लिक करतो खडखड त्याचं तो रॅपिड फायरसारखं, म्हणजे ह्याला माहिती आहे स्टेन गन तुम्ही कशी वापरता, तशा प्रकारची फोटोग्राफी चालते आता. त्यामुळे त्यातनं कसं आहे की परफेक्ट पिक्चर मिळेल, तरी मिळत नाही बऱ्याचदा. त्यामुळे टेक्नॉलॉजीने आता त्याच्यातही ते आणलं आहे की प्री शूट नावाचा एक मोड आणला आहे नायकॉननी, की तुम्ही क्लिक करता त्याच्या आधीचे काही पिक्चर्स आणि नंतरचे काही पिक्चर्स तुम्हाला मिळतात. मग तो जो परफेक्ट मोमेंट असतो ना, तो जरी मिस झाला तरी तो या टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला मिळू शकतो. अशी ती म्हणजे सगळी ऑटो इंटेलिजन्स AI बेस्ड टेक्नॉलॉजी आहे आता. त्यामुळे आता फक्त पॉईंट करायचं आणि शूट करायचं एवढंच राहिलं आहे फोटोग्राफीत. आणि ऑफकोर्स म्हणजे फोटोग्राफी हे एक्सपेन्सिव्ह तेवढंच आहे, आता जेवढं होतं तेवढंच तेव्हाही आहे. पण त्याच्यामध्ये आमच्यासारखा विषय जो असतो, आता एखादा मॅरेज फोटोग्राफी करणारा जो असेल, त्याला तो फोटोग्राफी करायला जातो, त्यातनं त्याला पैसे मिळतात. आम्ही जातो तेव्हा जायलाच आमच्या आधी भरपूर खर्च होतात आणि त्यातनं मिळत काहीच नाही. हा फरक आहे. पण फिल्मची मजा वेगळी होती. आणि अजूनही आम्ही त्याच्यानंतर फिल्ममध्ये आम्ही वाईल्ड लाईफमध्ये जास्त ट्रान्सपरन्सीज करायचो, की त्याचे प्रिंट वगैरे करता येत नाही, मग स्लाईड शोज करायचे. आणि माझ्याकडे अजूनही काही ट्रान्सपरन्सीज आहेत, पण त्या आता डिजिटाईज वगैरे करायचं म्हणजे खूप मोठा टास्क आहे तो, तेवढा पेशन्स नसतो बेसिकली. तर बरंचसं त्याच्यामुळे काय झालं आहे की तो डेटा आता हळूहळू गाळ होत चाललेला आहे. पण तो परत कसं असते ना, एक पिक्चर आहे ते परत आयुष्यात कधी मिळणार नसते. त्यामुळे तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाईस करून थोडंसं, आपण म्हणतो ना मांडवली की या, तसं काहीतरी हा बा एवढा चांगला नाही पण हा चालू शकेल असं पिक्चर. आता डिजिटलमुळे हे फायदे झालेत. आणि इनफॅक्ट जो रोलचा रिपीटेड खर्च असायचा आमचा, की रोल घ्यायचो मग त्याचं प्रोसेसिंग करायचा, आणि त्यावेळेला काय आमदनी काय नव्हती, त्यामुळे खर्चा मजबूत.
त्याच्यामुळे आमदनी पावलीची आणि खर्च 5 रुपयाचा असं होतं. आणि मग ते सुद्धा आईबापांकडे मागून बिगून करणार, म्हणजे स्वतःची इन्कम नव्हत नसल्यामुळे. कारण हे इन्कमचा सोर्स बंद केला होता ना मी स्वखुशीने. त्यामुळे तर मग तेव्हा ते हळूहळू आता डिजिटलवरती असं आहे की तुम्ही एकदाच इन्व्हेस्ट करता कॅमेरामध्ये आणि मग नंतर मीडिया तो तुम्हाला रिपीटेडली वापरता येतो. फोटो काढले की ते डाउनलोड करा, रिकामा काढा आणि ते परत वापरा असं. तर आय थिंक त्याच्यात खूप टेक्निकल बोलण्यासारखं खूप आहे, पण ते आपण बोलू कधी. कारण मकरंद आणि दोघे युवराज माझे मित्र आहेत खूप चांगले. आपण बऱ्याच तांत्रिक गोष्टी जाणून घेतल्या, पण हे ज्याच्या आधारे ते बोलत होते ते फोटोज आपल्याला बघायचे आहेत. यश प्लीज येतोस. इनफॅक्ट मी माझे जे मेन फोटो आहे तो माझ्या हार्ड ड्राईव्हमध्ये असते, म्हणजे ड्रोपोस सेपरेट सिस्टम आहे. कारण एवढे टनानी फोटो आहेत ते, खरं म्हणजे TB म्हणतात त्याला आता सध्या या भाषेत, आमच्या वेळेला टन म्हणायचो. तर ते तसे फोटो ते ठेवायला मग ते वेगळी सिस्टम लागते. आणि ती अनफॉर्च्युनेटली आता ती माझी हे नाही होत आहे, म्हणजे कॉम्प्युटरवरती मला कनेक्ट होत नाही आहे. त्यामुळे मला इनफॅक्ट आता माझ्याकडे जे सापडले आता ते टाकून मी आणले आहेत. तुम्हाला वेळ असेल तर आपण बघूया, एक पटकन रन थ्रू करूया. असं ॲसॉर्टेड आहे सगळं. म्हणजे मी जे काही एरियल फोटोग्राफी मी केली बरीचशी गोपाळ गोदेंबरोबर, ते काही घेता आलेलं नाही मला, पण बाकी जनरल ठेवलं आहे. आता माझं व्हॅली ऑफ फ्लॉवरचं पुस्तक एक करायचं प्लॅन चालू आहे, कॉफी टेबल बुक. त्याच्यामुळे ते पिक्चर्स आहेत बरेचसे, पण बाकी थोडेफार जे सापडले ते आणले आहेत. अगदीच ॲसॉर्टेड आहे, त्यामुळे जसं काय मला डोक्यात येईल तसं मी सांगत जाईन. आणि नेचर, वाईल्ड लाईफ अँड ऑल दॅट इज नॉट मॅन मेड बाय मॅन असं मी म्हणतो त्याच्यात नेहमी. सो हो, पुढे जायला काय मी नेहमीच नेहमी मी असं म्हणतो की आय ऑलवेज बिलीव्ह दॅट नेचर हॅज अ लँग्वेज ऑफ इट्स ओन. नाही तर मग फुल आहे भुंग्याला कसं कळलं असतं. तर ते जे कम्युनिकेशन आहे नेचरमधलं हे अफाट आहे. म्हणजे ते कुठल्या लेवलला असते, वेगवेगळे हॉर्मोनल लेवल असते, वेगवेगळं असतं प्रकार, सुगंध असतो, कलर असतो, ह्या सगळ्या भाषा आहेत निसर्गाच्या. नेक्स्ट. आणि इंडिया आपण म्हणजे ब्लेस्ड आहोत की आपल्याकडे जे टेरेन्स आहेत, जगात कुठेही एवढ्या छोट्या एका कंट्रीमध्ये एवढे सगळे टेरेन्स नाही आहेत की समुद्र आहे, हिमालय आहे, डेझर्ट आहे, काय नाही आहे आपल्याकडे, सगळंच आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम्स पण एक्झिस्ट होतात. पण माझ्या काही 50 वर्षात जे काही जमा केलं आहे त्यातलं थोडंसं अगदी ग्लिम्सीज आहेत. अमोर फॅल्कन आहे, हा लोणावळ्याला येतो. म्हणजे त्याच्या मायग्रेटरी पाथमध्ये लोणावळा हॉल्ट असते त्याचं. नेक्स्ट. हे सगळे पक्षी आहेत. हे फिजंट आहे. हां, खलीज. नेक्स्ट. थ्रश आहे, लाफिंग थ्रश. नटॅच आहे. ॲक्च्युली हे पक्षी आहेत ते बरेचसे हे ह्याला साताळ वगैरे त्या भागामध्ये घेतलेले आहेत. नेक्स्ट. आपला हॉर्नबिल, हे भिवंडचं पिक्चर आहे. ते मला आवडलं. एकंदर ते ग्रेड्स मिळत होत्या ब्लॅकच्या, टोन्सच्या आणि व्हाईट स्काय. तर मग थोडासा ओव्हर केला, म्हणजे ते स्काय बॅकग्राऊंड व्हाईट होते शक्यतो, हायकीसारखं. नेक्स्ट. एमराल्ड डव, हे स्टार्लिंग आहे. पेलिकन्स. हा, विसरलो मी. मकरंद. हे रन ऑफ कचमधलं आहे, क्रिस्टल. हा एक रेअर पक्षी आहे. म्हणजे एक पुस्तक आहे, 100 बर्ड्स यू मस्ट सी बिफोर यू डाय. त्याच्यात या पुस्तकात या पक्षाचा उल्लेख आहे. हुपोलार्क म्हणून आहे, जो रन ऑफ कचमध्ये दिसतो. छोटा पक्षी आहे अगदी. हा फ्रॉगमाउथ आहे, सिलोन फ्रॉगमाउथ. ह्या पक्षाची एक गंमत आहे. म्हणजे मी ते पक्षी झाडात होता आणि जाळकंडीत होता अगदी, आणि त्याच्या लेवलला जाऊन फोटो काढायचे. तर माझ्याकडे जी लेन्स होती त्यात तो मिळत नव्हता. मला जवळ जायचं होतं. तर मी त्या वेलींचं जाळं होतं त्याच्यावरनं वरती चढत गेलो. पण त्या वेलीवर पाय ठेवलं की ते अख्खे ते लूप तो सारखायचा असा.
मग तो स्टेबल झाल्यावर परत पाय उचलायचा आणि दुसऱ्या वेलीवर ठेवायचा. असं करत करत वरती शेवटी मला पिक्चर मिळालं. नेक्स्ट आपण ऑनबिल आहे. हे कुठला आहे माहिती आहे का? आपला ठोसेकरचा वॉटरफॉल आहे तो. आणि तिथे याचे इगल्सचे जाऊन बॅक आणि हे काही वेगळे हे आहेत. आता हे खालचं जे पिक्चर दिसते अंडी आहेत त्या फ्लॅमिंगोजची नेस्टिंग साईट आहे आणि ती वॉटर लॉगिंग झालं तिकडे. म्हणजे पाणी आलं आणि ते भरलं पाणी कंप्लीट, त्याच्यामुळे ते ॲबेंडन केलं त्यांनी, ती साईट सोडून गेले. म्हणजे एक कंप्लीट जनरेशन फ्लॅमिंगोजचं हॅच झालं नाही अंड्यातनं. आणि ते तशीच होती साईट. ते वरचं पिक्चर आहे ते स्टारलिंगचे मर्मरेशन म्हणतात त्याला. तुम्ही जर लकोटा किंवा ह्याला गेलात कच्छमध्ये, गुजरातमध्ये, जामनगरला स्पेशली, तर लाखांनी ते पक्षी असे एकत्र होतात संध्याकाळी आणि अतिशय सुंदर फॉर्मेशन. म्हणजे एखादं पेंटिंग चालू असल्यासारखं वाटते वेगळं. बाकी हे तर सनसेटचे हे आहेत, पक्षी परत चालले आहेत घरी. आता हे जे खालचं पिक्चर आहे ते मी फिशाईनी घेतलं आहे 8mm आणि ते जेव्हा आपण DX क्रॉपच्या कॅमेरावर, म्हणजे फुल फ्रेम आणि DX क्रॉपचे 2 फॉर्मॅट असतात. DX क्रॉपवरती ती लेन्स लावली की त्याच्यात साईडला असं कट होते, कारण ते 360 डिग्रीज पिक्चर येते आणि त्याचा फुल फ्रेमवर लावलं तर कम्प्लीट गोल पिक्चर येते. असं कळलं की नाही? तर त्याचा मी वापर करतो, कारण बरेचदा लोक म्हणतात की काही लेन्सेस वाईल्ड लाईफमध्ये वापरता येत नाही. मी असं नाही बिलीव्ह करत. कुठली लेन्स वाईल्ड लाईफमध्ये वापरता येते आणि मी वापरले आहेत. मग इव्हन पर्स्पेक्टिव्ह कंट्रोल म्हणून एक लेन्स असते, ती देखील मी वाईल्ड लाईफमध्ये वापरली आहे. म्हणजे स्पेशली ह्याला फुलांचे बेड्स काढताना खूप फोकससाठी वगैरे त्याचा उपयोग करता येतो. आणि त्यामुळे तुम्हाला इक्विपमेंटची माहिती असेल तर ते वापरता येते. कळलं? आणि आता हे जे आहे फिश मी वापरली, पण असा पिक्चर कुठे आपण छापत नाही नॉर्मली. कळलं की नाही? त्यामुळे मग त्याचा नेक्स्ट पिक्चर दाखवा. हे मी त्यातलं क्रॉप केलं आहे. तर जेव्हा शूट करतो आपण तेव्हा त्यातला क्रॉप केलेला जो हे असेल फ्रेम, ती लक्षात घेऊन शूट करतो मी फिशायमध्ये. नेक्स्ट ह्यानी काय होते, अगदी पिक्चर ड्रॅमॅटिक होऊन जाते. कळलं की नाही? नेक्स्ट तर मॅमल्स आहेत काही, गिर. नेक्स्ट वाघ. नेक्स्ट हे गिबन आहे. हे आपल्याकडचं एकच गिबन आहे जे आसामच्या साईडला, म्हणजे नॉर्थ ईस्टला तिकडे सापडते. गिबन पार सँच्युरी म्हणून आहे, तिथे असतात हुलॉक गिबन. हे याचं आहे वेलावदारचं आहे. नेक्स्ट ही गिबन फिमेल आहे. ते पिल्लू कवटाळलेलं आहे त्यांनी आणि ती उडी मारते. इनफॅक्ट ते 15-15 फूट उड्या मारतात अशी बिल्लांना घेऊन, पण पिल्लू कधी सुटत नाही. एवढी ग्रीप त्यांची, फक्त केस पकडलेले असतात आईच्या पोटाचे आणि इट कॅन जम्प. मध्ये हे फॉक्सची गंमत आहे. इनफॅक्ट हा फॉक्स तिकडे पिल्लू आहे, ते रण ऑफ कच्छमध्ये होतं आणि ते डेनमधनं बाहेर आलेलं. आई कुठेतरी गेलेली फिरायला, तर मी फोटो काढत गेलो तिकडे आणि तिथे जेव्हा गेलो तेव्हा मग जमिनीवरनं जाऊन हळूहळू सरपटत जातो आहे पुढे. ते परत असं डोळे बंद करते, परत हे असे जीपने नाक चाटते वगैरे, जांभई देते. तर मी हळूहळू थांबायचो, ते डोळे उघडले की मी थांबायचो. मग शेवटी पाऊच होता मला, त्याचा आवाज व्हायला लागला. पाऊच काढून टाकला तिकडे आणि पाऊचमध्ये लेन्स काढली, लेन्स बदलली, कारण आता म्हटलं ही लेन्स चालणार नाही टेलिफोटो. मग छोटी लेन्स लावली आणि सरकत पुढे गेलो. शेवटी एवढा परिस्थिती आली की नेक्स्ट फोटोमध्ये बघायला मिळेल. आणि ते 2-3 पिल्लं होती. ती 2 पिल्लं वरती यायची, मला बघितलं की पटकन आतमध्ये. हे निर्लज्ज, ह्याला बहुतेक फोटोग्राफीची थोडीशी असावी क्रेज. मी थोडं मॉडेलिंग करतोय असं त्याला. आणि मला टेन्शन दुसरं काय, ती जी त्यांची आई आली तर ती माझ्या अंगा चिडपाड करेल मला अशी. त्यामुळे एक डोळा तिकडे आणि एक डोळा इकडे असं. आणि हा माझ्या हातात जो कॅमेरा आहे तो हॅझलब्लॅडचा कॅमेरा आहे, फिल्मवाला. एक्सपॅन नावाचा कॅमेरा होता तो. तर तो डबल पिक्चर येते, म्हणजे 2 फ्रेमचं असा पॅनोरामिक पिक्चर येते. नेक्स्ट काही हे आहेत. इनफॅक्ट ह्याच्या माझ्याकडे स्लाईड्स, सापांचा अभ्यास करताना स्लाईड्स खूप होत्या, पण त्या सगळ्या फंगस वगैरे होऊन खराब होऊन गेल्या. आता मला ते काम सुरू करायचं आहे परत, पण बघू. ही सापसुरडी होती. हा काय हे आहे वूल स्नेक. ही लेपर्ड गेको आहे. नेक्स्ट आणि साप आणि त्याचं भक्ष्य. हा दिवड आहे, पंगाईट. हां, पंगाईट फ्रॉग म्हणतात त्याला. आणि तो हे आहे चेकड किलबॅक. हे लक्षद्वीपमध्ये घेतलेलं आहे.
म्हणजे वाईल्ड लाईफ करताना अलीकडे बरेच लोक लेन्सेसचा चांगला वापर करून त्याच्या बाजूचं एन्व्हायरमेंट पण घेतात आणि ते खूप महत्त्वाचं असते कळलं की नाही की बा कुठल्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये तो प्राणी सापडतो. हे तिकडचं आहे लक्षद्वीपचं. नेक्स्ट काही इन्सेक्ट्स घेतलेत. हे फॅसिनेटिंग विषय आहे कोळी म्हणजे. आणि कोळी वेगवेगळ्या प्रकारची जाळी करतात आणि आकार वगैरे त्यांचे विचित्रच असतात सगळे. बघूया आपण पुढे. नेक्स्ट हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्समधली कॅटरपिलर आहे एका ह्याच्यावरती. कुठलं? नाही नाही नाही, ही ह्याची अळी आहे फुलपाखराची. नेक्स्ट मोनमॉथ. त्याला मोनमॉथ म्हणतात कारण त्याच्यावर चंद्राची कोर असते तसे हे मार्किंग आहेत म्हणून. ही एक वास्प ह्याला अंडी घालणार तर त्या ह्याला कॅटरपिलर घेऊन जाणं आपल्या बरोमध्ये घालून त्याच्यावर अंडी घातली की ती आळ्या त्याच्यातनं येऊन त्या ह्याच्यावरती हे त्याचं खाद्य आहे तर ते मारते आणि ते घेऊन जाते मग. नेक्स्ट नाही मी हिमालयातले आहेत काही. नेक्स्ट हा कोळी आहे. हा आपल्याकडे बराच कॉमन आहे तसा. टेट्राग्नाथा मॅन्डिबुलेटा. हा देखील व्हेनेटोरिया म्हणून आहे. खूप कलरफुल असतात कोळी आणि मग आपण थक्क होऊन जाऊ त्यांचे एक एक बिहेवियर बघितलं तर. काही ट्रॅपडोर म्हणून असते म्हणजे असं बीळ करतात आणि त्याला वरती झाकण असते. ते जेव्हा बाहेर असतं ते यायचं असते तेव्हा तो झाकण उघडतो आणि बाहेर येतो. मग आत गेला की बंद सेफ. मग कळणारही नाही की ते आहे कोळी. असू शकेल. वाडा बंद आला का? नेक्स्ट हे एक वेगळाच प्रकार आहे. आपल्याकडे टॉर्टॉइशियल बिटल म्हणून येते. त्याची ही लार्वल स्टेज आहे आणि ते जे वरती सगळं दिसतंय ते त्याचं पूप आहे. म्हणजे विष्ठा आहे ती विष्ठा सगळी अशी वरती जमा करते आणि टावर्स बनतात त्याच्यामध्ये. प्रोटेक्ट काय खायला आलं की ते तेवढं तोडतात आणि निघून जातात. मग त्यांना बचाव होते त्याचा स्वतःचा. असं ते एक हे आहे निसर्गाने तयार केलेला. आणि ते खाली दिसतोय तो प्राणी आहे ॲक्च्युली. आणि वरती सगळे जे फायबर दिसत आहेत ते सगळे पूप थ्रेड. ही इयरविग आहे कानात जाते म्हणतात ना. नंतर काही पॅटर्न्स खूप इंटरेस्टिंग मिळतात. म्हणजे समुद्रावर गेलो तर पाणी येऊन गेलं रेतीवरनं की ते जे मार्किंग राहते असे खूप पॅटर्न्स आहेत. हे काही मिळाले ते आता हे लायकेन आणि याचे आहेत दगडावर वाढलेले. हे ह्याच्यामधलं आहे कच्छमधलं. एवढ्या शुष्क कोरड्या ह्याच्यामध्ये 2 झाडं होते आणि एक लाल आणि एक हिरवं बाजूबाजूला. ते चांगलं वाटलं कॉम्पोजिशन म्हणून घेऊन ठेवलं. नेक्स्ट हे ॲक्च्युली रूट पॅरासाईट आहे. ओरोबँकेफिड आहे ह्याच्यातलं फॅमिलीतलं. आणि पिरोटनला ते जे हे आहे लाईट हाऊस आहे ते पिरोटनचं आहे. आणि पिरोटनच्या आयलंडवरती हे कोस्टला हे येतात आणि ही कुठल्या तरी झाडाच्या रूटवरती येतात. मग साल्वाडोरावरती नॉर्मली हे येते पॅरासाईट आणि ती नुसती फुलं दिसतात अशी तुरे जमिनीतनं आलेले. तर ते फुले ते घ्यायचे तर मग त्याला ग्राउंडला जाऊन त्याच्या मागे तो लोकेशन एस्टॅब्लिश होते त्याच्यामुळे. आणि एक वेगळी गंमत येते त्याच्यात. नेक्स्ट काही लँडस्केप्स असतात ते खूप महत्त्वाचे असतात की वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे एन्व्हायरमेंट्स काय आहेत. हे हिमालयातले आहेत. हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आहे. नेक्स्ट हे देखील व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्याच अलीकडचं आहे थोडं. हे रोडोडोंड्रॉन होते ते फुललेले सगळे. हे एक ॲनिमॉन नावाचं हे आहे. त्याची ही वेगवेगळी प्रजाती आहेत त्या वेगवेगळ्या कलर्समध्ये असतात. नेक्स्ट ही पोटेंटिलाज आहेत. नंतर ही सेनिशिओमधली आहेत. नेक्स्ट हे हेरॅक्लियम. ॲक्च्युली हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे आयडेंटिफिकेशनसाठी. आम्ही डॉक्टर अल्मेडा जे आहेत आपल्याकडे ते ह्याच्यातले ऑथॉरिटी मानले जातात. त्यांनी फ्लोरा ऑफ इंडिया फ्लोरा ऑफ महाराष्ट्र त्यांनी 12 व्हॉल्यूम्स लिहिले. त्यांच्याकडे मी घेऊन गेलो तेव्हा बिकॉज हे थोडंसं आयडेंटिफिकेशनसाठी कठीण आहे. तर यू विल हॅव टू सी अदर पार्ट्स म्हणजे रूट्स वगैरे पण बघावी लागतात. आता हे नंदादेवी बायोस्फिअर रिझर्वमध्ये आहे त्यामुळे तिथे फुल तोडणं बिडणं तर शक्यच नाही. तर झाड काय उपटून बघणार रूट्स असं आहे. त्यामुळे त्याच्यावरती आपण गोड मानून घ्यायचं असं.
हे आपली बडीशेप असते तसं प्रकार आहे हा. पण हे जरासं विचित्र असते, तुरट असते. खाऊन बघितलं आणि राहवलं नाही, शाळेचे दिवस आठवले बडीशेप खायचे. हे जे दोन आहेत ते राईटचं वरचं आणि लेफ्टचं खालचं पांढरं, हे 2 लेडी स्लीपर ऑर्किड्स आहेत. ही माझ्या 18 ट्रिपमध्ये एकदाच मला मिळाली. त्यामुळे ते एवढं टाईम पण त्याचा स्पेसिफिक असतो, त्यावेळेला तुम्ही गेलात तर ठीक आहे. नेक्स्ट, हे वाईड अँगल वापरून काढलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या आजूबाजूचा टेरेन एस्टॅब्लिश होतो, दिसतो कसा आहे ते. हे ॲस्टरमधलं आहे, मल्टी रेडिएटर्स. हे ब्रह्मकमळ आहे, ओरिजिनल ब्रह्मकमळ जे मी म्हटलं ना, तर हे कोबीसारखं दिसते आणि त्या पाकळ्या आहेत बंद अशा लाईट कलरच्या. आणि ते पुढच्या फोटोमध्ये मी टाकलं आहे मुद्दामून. हे उघडल्यानंतर आतमध्ये जी काळी फुलं दिसत आहेत तर ती ॲक्च्युअल फ्लावर्स आहेत त्याची. आणि आप्पा परब तुम्हाला माहिती असतील इतिहासकार, ते म्हणाले की शिवाजी महाराजांच्या वेळेला मला एकदा बोललं, अरे बिबास काळी कुठली फुलं असतात बाबा? म्हटलं काळी फुलं मी फक्त ब्रह्मकमळाची बघितली आहेत. त्यामुळे ब्रह्मकमळचं असं पिवळं असते ना. म्हटलं नाही, त्याच्या आतमध्ये फुल असते ते काळं असते, त्याच्या पाकळ्या काळ्या असतात. त्यामुळे मला घेऊन ये कधी ते दाखवायला. कारण शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक केला तेव्हा हे काही विधी केले गेले की जे त्यांच्यामुळे त्यांना ज्या या बाधा असतात इतर शक्तीच्या त्या होऊ नये म्हणून त्यांना काही ते म्हणतात ना खडकावरती बसून त्यांना केलं आणि रात्री केल्या त्या विधी. तर तेव्हा बरंचसं आजच आहे ते सॉरी. तर त्या विधीसाठी काळं सगळं वापरलं गेलं होतं, त्यात फुलं पण काळी वापरली होती. तर म्हटलं बाबा हे काय आपल्याला माहिती आहे, तुमचं काम आहे, ते तुम्ही शोधा, फुल मी दाखवतो. नेक्स्ट, हे एक अगदी रेअर आहे, म्हणजे तिकडच्याही लोकांना माहिती नव्हतं. तिकडचे माझे गाईड असतात म्हणजे ज्यांच्यावर जातो, तर मी आलो दिवसभर ते तांगडी तोड करून फोटो काढून मी आले आणि माझ्या गळ्यात 3 कॅमेरा असतात, लेन्सेस असतात सगळे. ते घेऊन आल्यानंतर मग बाकी सगळे माझे मित्रमंडळी जातात रूममध्ये फ्रेश व्हायला. मी ते पहिली बूट काढायच्या आधी तिकडे बसतो, लॅपटॉपला ते लावतो सगळं आणि डाउनलोड करायला लावतो. कारण गॅरंटी नाही काय, आता फिल्मला फंगस आली तर फिल्म हातात असते, ह्याच्यातलं उडालं की उडालं म्हणजे कुठे गेलं समजत नाही, गेलं तसं आहे ते. त्यामुळे ते कष्ट फुकट जाऊन डाउनलोड करायचे. ते डाउनलोड करत असताना त्यांनी बघितलं ते, अरे सर ये किधर आहे? म्हणलं 8वां बेंड आहे ना, उधर से लेफ्ट जब जाते हो तो उधर आहे. तर त्यांना राहावे ना, ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गेले आणि त्यांनी फोटो काढले. पण तेव्हा ते बावून गेले, कारण एवढी नाजूक फुलं आहेत ना की हार्डली एका दिवसात ते दुसऱ्या दिवशी गेलं तसं बावलेलं असते कम्प्लिटली. हे ब्लू पॉपी आहे फेमस, जे तिकडचं अगदी ब्युटी आहे ती हिमालयातली. आणि हे फूल दिसलं की जापनीज याच्यामध्ये काहीतरी मायथॉलॉजीमध्ये किंवा त्यांच्या याच्यामध्ये धर्मामध्ये काहीतरी याला महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी बऱ्याचदा 2-3दा मला दिसले ते त्याचे गोल रिंगण करून बसतात आणि प्रेयर्स करतात त्यांचे या फुलाच्या भोवती. त्यांना कोण विचार कांटे काय, त्यांना बोलता येत नाही आपली भाषा, त्यामुळे विचारण्यात पॉईंट नव्हता. पण ते मला त्या गाईडनी सांगितलं की असं असं आहे. आणि थँक्यू. असे तळमळत असतो आम्ही लवकरच. बरं, आणखीन एक गोष्ट म्हणजे सगळ्या गप्पांच्या टीमला मला थँक्यू म्हणायचं आहे की अशी ऑपॉर्च्युनिटी करून दिली. नाही तर गप्पा आमच्या कोण ऐकते. सो आम्ही आपल्या कट्ट्यावर बसून गप्पा मारतो. सो आणि ठाण्यामध्ये असा कट्टा सुरू व्हायला हरकत नाही काहीच. ओके, सो थँक्यू फॉर कमिंग. हां, सर्व श्रोत्यांचे त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आज खऱ्या अर्थाने एक जंगल सफारी बसल्या बसल्या आपल्याला झालेली आहे. फोटो आणि जो आपण सुरुवातीचा व्हिडिओ पाहिला तो, आणि अर्थातच स्वमुखे जे आपण ऐकलेलं आहे ते, या सगळ्याकरता मी टीम गप्पांच्या वतीनं बिबा सामोणकर आणि सगळ्या त्यांच्या हितचिंतकांचे मनपूर्वक आभार मानते. आणि आजचा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. विनंती आहे, कृपया कोणीही फोटो करता वर येऊ नका. जे फोटो आपण निसर्गाचे बघितलेले आहेत त्याच्याच आठवणी घेऊन आजच्या दिवशी घरी जाऊया.